ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. पुंडलिक वरदारी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 8वा अध्याय 80 पर्यंतचे ओव्या वाचून ठेवूया. अर्जुन उवाच किं तत् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते. मग अर्जुने आहोजी अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपितो सांगा कवण ते ब्रह्म काय दया नाम कर्म अथवाध्यात्म काय वणिवे अधिभूत ते कैसे एथाधिदैवते कवणासे हे उघडमी करियेसे ऐसे बोला. अधियज्ञ कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः देवाधियज्ञतो काही कवणाये हे अनुमानासी काही दिठी नवरे आणि नियतांतःकरणी येसे गावरवे जे पुसले तुवा किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा म्हणून मनोरथ सिद्धीची आचाडा तो नवल नोहे कृष्ण कोपो निजासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशो करी तो कैशा परी न पवेल. जय कृष्णाचे होईले आपण कृष्ण होया पुरे अंतःकरण तै संकल्पाची अंगण गोळगती सिद्धी परी ऐसे जे प्रेम निसीम म्हणून तयाचे काम सदा सबळ या कारणे अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणूनी आईते भोगवून ठेविले जे अपत्यदाने होऊन नरगे त्याची भुगते मायेची चलागे. हे रवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य देरी म्हणून कृपाळवा गुरुची आठाई हे नवलनो हे काही ते असो ऐका काही जे देवो बोलका झाला. श्री भगवान अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्मोच्यते भूतभावोद्भवो विसर्ग कर्म संज्ञतः मग फणितले सर्वेश्वरे जे राहोरी खोबरे गोंधळे असत नखिरे कवणे काळी हे रवी सपूर्णपणतयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाचे कोळे हालवले ही नगळे ते परब्रह्म आणि आकाराचे निजारेपणे जन्मधर्माचे नेणे आकार रूपी म्हणे नाही. या नाम सुभद्रापती अध्यात्मगा गगनी देवी निर्मळे नेणोकेची एके वेळे उठती घनपटळे नानावणे तैसे अमूर्ती ते विशुद्धे महादादी भूत वेदे ब्रह्मांडाचे धांदे होची लागती पै निर्विकल्पाचे अवरणी आदि संकल्पाची कुटे विरुडी आणि ते सवेची मोडून ये दोंडी ब्रह्मगोळकांची तया ऐकेकाचे विजयी पाहिजे तव बीजाचा चिपरिला देखिजे माझी होती जाती नेणिजे लेख जीवा. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः देवी जिते न्यवसरे जे आवडोनी जीवितरे तेची मरणाची मेरे फार होऊ लागे आणि मरण जे आठवे तो ते चिलती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चित्वा. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुर्युज मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयं डोळा जे देखावे कानी हनायकावे मनी जे भावावे बोलावे वाचे
ते आत बाहेर याघवे मीच करून घालावे सर्वी काळी स्वभावे मीच आहे अगायसिया जरी झालिया मा संग्राम केलिया भय काय तुझ तू मना बुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी हे माझी वाक हे काय सयावरी होय ऐसा जरी संदेह वर्तता आहे तरी अभ्यास होणे आधी पाये मग नव्हे तरी हो पुंडली गबरदार महाराज की जय जय रघुवीर समर्थ हे पाहता नस्परेथ जे मोये येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेजभ्रंशे मग पासीचा सता न दिसे वस्तुजात देवा वजतैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हिता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णात वा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वाघवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तूची सदा रक्षता पदी आमवे की सरिता ते सारू आणि जरी न मानिसी मागेल माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा ते धडकरी पुरुषोत्तमा सांगे विठ्ठल. आपण गेल्या वेळेला अर्जुनाच्या एका अडचणीचा विचार सुरुवातीला केला होता की तुम्ही काहीतरी सांगत होता आणि माझं ऐकण्याच्या नादात लक्ष नव्हतं असं आपलं त्यावेळेला आपण विषय बघत होतो कारण तो इथं आहेच आहे आणि तसं घडलेलं पण आहे आणि ते सांगणारे ज्ञानेश्वर आहेत म्हणून आपल्याला हे कळतंय तरी निदान की तिथं काय गडबड झाली होती किंवा तिथं काय प्रसंग घडला होता हे सांगणारे ते आहेत म्हणून आपल्याला हे कळतंय हे आपलं भाग्य असं आपण म्हटलं. तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की मी आत्ता एक 7 गोष्टी सांगितल्या तर त्या तुला कळल्याच असतील त्याप्रमाणे त्या लक्षात ठेवून तू कर असं आपण सुरुवातीला पाहिलं. तर त्यावेळेला अर्जुन एकदम सावध झाला. अरे 7 गोष्टी सांगितल्या वाटतं म्हणजे आता आपल्याला बघितलं पाहिजे काय आपण काय विचारात होतो तर त्या क्षणी आपण कुठल्या तरी विचारात असतो आणि ते सुटतात असं. तर आता ह्याची एक बाजू तर आपण पाहिली आता दुसरी पाहू आणि मग पुढे जाऊ की त्यांनी पहिल्यांदा काहीतरी म्हटलंय उदाहरणार्थ मागच्या अध्यायाचा आणि या अध्यायाचा जो संबंध आहे तो सांगण्यासाठी हे बघायचं. येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम 28वी होई मागच्यातली 7व्यातली ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता जरामरण मोक्षाय मामाश्रिते तंतीये ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मम कर्मचाखिलम इथपासून 7 पदं सुरू झाली आणि ती तुला कळलीच असतील. तर काय त्याच्या आधी कळलं असेल तर हे अशा तऱ्हेनं जराण मरण मोक्षाय मामाश्रिते तंतीये हे जे त्याच्या आधी म्हटलं होतं तर हे जे सगळं आपल्या वाट्याला येणारे मृत्यू नुसते मृत्यू नव्हे मृत्यू आणि परत जन्म हे जे वाट्याला येतात हे माझ्या वाट्याला येऊ नयेत अशी माझी ज्यांची इच्छा असेल ते माझ्याकडे या सगळ्या 6-7 गोष्टींच्या आधाराने त्या गोष्टी लक्षात घेऊन माझ्याकडे पाहतात आणि त्यानुसार ते वर्तन करतात. तेव्हा तो सावध झाला आणि त्यांनी हे बघितलं असं आपण म्हटलं. आता हे बघितलं त्यावेळेला माझं लक्ष नव्हतं असं अर्जुन म्हणाला त्यामुळे त्या कोणत्या गोष्टी सांगितल्यात तुम्ही ते मला कळल्या नाहीत म्हणून त्यांनी पहिला प्रश्न या अध्यायाला असा विचारला की किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम. आत्ताच तुम्ही ब्रह्म अध्यात्म एकदम 6-7 शब्द बोलला आणि मी तर तिथे नव्हतो. आता हे एका दृष्टीनं आपण म्हटलं की आपल्याला सुद्धा असं होतं असं आपण गेल्या वेळेला बोललो होतो की ते काहीतरी ऐकण्याच्या नादात असतो ते कुठलं तरी आठवतं काहीतरी घडलेला प्रसंग आणि बाजूला जातो मनुष्य आणि तो जो जातो तो परत केव्हा येईल याची गॅरंटी नसते. तर कदाचित ज्ञानेश्वरी संपेपर्यंत स्वतः बाजूला असतो. तर असं होतं हा आपला अनुभव आहे हे खरंच आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे ती आपण विचार करून पुढे जाऊया. एक महिना आहे जरा काहीतरी पॉझिटिव्ह आपण अर्थ घेऊया जरा. पॉझिटिव्ह अर्थ काय आहे तो बाजूला का गेला तर तो
कृष्णाने काहीतरी सांगितलेलं ऐकण्यावर विचार करण्यात बाजूला गेला. अरे म्हणजे कृष्णाने सांगितलेलं तो ऐकत होता, त्यावर तो विचार करत होता आणि त्यात तो बाजूला गेला. म्हणजे ही केवढी चांगली बाजू आहे त्याची. मग आपलं जर असं काही होत असेल, समजा आपण ऐकत असू, ऐकताना त्याच्यावर विचार करत असू आणि त्यामुळे आपलं जर लक्ष नसेल तर हे लक्ष नसणं चांगलंच आहे. कारण सांगणारा सांगतोय, ऐकणारा त्याचं लक्षच नाहीये तिकडे, त्यावर विचार करणं तर त्याच्यापेक्षा दूर राहिलं. आणि तो ज्या गावातून आलाय त्याच गावात तिथेच आहे अजूनही, असं जर त्याची अवस्था असेल तर त्यापेक्षा हे नक्की चांगलं आहे. तेव्हा हे विचार करताना आपल्या लक्षात येईल की अर्जुनाची दुसरी बाजू एक चांगली आहे की तो जे म्हणाला, पुढे प्रश्न विचारले, ते प्रश्न विचार करण्यापूर्वी तो जे ऐकत होता त्याकडे त्याचं लक्ष होतं आणि ते लक्ष ठेवून तो विचार करत असताना हा सगळी अडचण निर्माण झाली. म्हणून 7 नसतील पण पहिल्या गोष्टीने धक्का बसलाय त्याला, एवढं खरं की हे माझ्या वाट्याला मृत्यूने हे सगळे येऊ नयेत. याचा अर्थ काय की परत परत आपल्याला तीच गोष्ट करावी लागणं हे प्रपंचाचं स्वरूप आहे. तर ती परत परत न करावी लागणं हे मुक्ततेचं स्वरूप आहे, हो की नाही. त्यातून बाहेर पडण्याचं स्वरूप म्हणजे काय, तर ती गोष्ट परत करावी नाही लागणं. एक घर बांधून समाधान होत नाही, एक अमुक एक गोष्ट करून समाधान होत नाही, एक वस्तू आणून समाधान होत नाही, पुन्हा परत आणावी लागते. म्हणजे आता रिवाईज होतात गोष्टी, मॉडेल्स परत घ्यावी लागतात, ती गोष्ट खरी आहे. पण तरी सुद्धा काही वेळा त्या गोष्टीने समाधान होत नाही, ही माणसाची प्रपंचाची स्थिती आहे. म्हणून अमुक एक मिळवलं आणि थांबलं असं होत नाही, ते मिळालं की पुढं दुसरं, ते असं. म्हणजे त्याच्यात सुद्धा किती ते सारखं त्याला अडकून राहायला होतं. हे अडकून राहणं म्हणजे एक प्रकारचं मरण जन्म असंच आहे. ते इच्छेचा जन्म, इच्छेचं मरण, पुन्हा इच्छेचं जन्म, परत इच्छेचं मरण, अशा तऱ्हेनं कार्यक्रम सुरू असतो. तर मला कुठेतरी मनाने कुठेतरी थांबण्याची अवस्था येऊ दे. म्हणजे अटकाव म्हणून नाही, मुक्तता म्हणून, आनंदाने अशा तऱ्हेनं थांबण्याची अवस्था येणं म्हणजे आपल्या दृष्टीनं थोडं मोक्षाची झलक म्हणावं म्हणताला. आपल्याला मिळण्यासारखी मोक्षाची झलक, की ठीक आहे हे मिळालं, एवढा पैसा मिळाला, आता छान पुरेच आहे एवढं आपल्याला, असं कुठेतरी वाटणं म्हणजे तो तिथे थांबला आणि शांत झाला. तर तसं कुठे प्रपंचात मला आढळत नाही. तर ज्यांना ते आढळावं असं वाटत असेल त्यांनी ह्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करावा. आणि त्यात हे 5-6 शब्द वापरले. अध्यात्म, हे आता जे क्रमाने शब्द गेले, ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म साधिभूतम साधिदैवम साधियज्ञम आणि मग प्रयाण काले. ते जर ऐकल्यावर जरा नको वाटतं कारण ते अपरिहार्य असतं आणि दुसऱ्यांचं पाहायला मिळतं आणि स्वतःचं पाहायला मिळत नाही. तर त्यामुळे ते सगळं अडचणीचं होतं. तर असं सगळं काहीतरी ते विचित्र प्रकरण त्या मरणाबद्दल आहे. त्यामुळे त्याचा मरहा बोलूनच ते असं नव्या अध्यायामध्ये वर्णन केलं. ते खरंच आहे की मरणाचा उल्लेख केलेला सुद्धा चालत नाही. विनोबाने उदाहरण बघा त्या गीता प्रवचनात छान दिले. आणि आम्हाला होतं ते तर्कशास्त्रात, आपल्याला सुद्धा असेल, आपण जर तर्कशास्त्र कोणाला असेल तर त्याला तर असेल की सॉक्रेटिस हे होता वगैरे. ते जे उदाहरण सांगतात ना ते खरं आहे अगदी, की ते अजूनही तसंच शिकवतात. म्हणजे आमच्या सुद्धा वेळेला तसंच होतं, विनोबांच्या काळात होतं आणि नंतर आई काळात होतं. म्हणजे ते उदाहरण काही बदललेलं नाही अजूनही, की माणसं मरते असतात, सॉक्रेटिस माणूस आहे म्हणून सॉक्रेटिस मरते आहे, असं कोणी काही लिहित नाही. की माणसं मरते असतात, मी माणूस आहे म्हणून मी मरते आहे, असं कोणी चालवत नाही उदाहरण चालवताना, हो की नाही. असं नाही कोणी चालवत किंवा हे पेठे हे माणूस आहेत म्हणून ते मरते आहेत, सारखं धोका बसतो एकदम. अरे बापरे आपल्यापर्यंत आलं. हे सॉक्रेटिस वगैरे ठीक होतो, तो मेला वगैरे त्याचं ठीक आहे, पण मला जावं लागणार म्हटलं की गडबडतं. तर ह्या अध्याय खरं सांगायचं तर म्हणजे विनोबांनीच त्याला, आता विनोबांचाच रेफरन्स निघाला म्हणून म्हणतो की प्रयाण काळाची उत्तम तयारी करण्याचा अध्याय 8व्या अध्याय म्हणतात. हा प्रयाण काळाची तयारी कशी करावी याचा अध्याय आहे. आता तयारी करण्याची काही गरज आहे का? जी गोष्ट होणारच आहे त्याला तयारी कसली करायची? तर परत ती गोष्ट करावी लागू नये म्हणून तयारी करायची. तर पुन्हा एकदा तीच गोष्ट वाटायला येईल म्हणून तिची तयारी करायची एकतर, आणि आपल्याला स्वतःला आणि इतरांना त्यापासून त्रास होऊ नये याच्यासाठी ही तयारी करायची. नाहीतर आपल्याला त्रास होतो आणि इतरांनाही त्रास होतो, आपल्याला माहितीच आहे. तर जाताना होतोच, पण जाण्याआधी इतका त्रास होतो त्या माणसाचा की काय बोलू नये. तर ह्यासाठी तयारीत असलेल्या माणसाचा त्रास होत नाही, पण आता तर होणारच आहे. म्हणजे त्याची तयारी आहे त्याच्यासाठी. त्यामुळे तयारी असली की त्याला ते स्वतःला स्मूथ असतं, स्वतःला त्याचा दडपण येत नाही, अस्वस्थता येत नाही. आणि खरं सांगायचं तर बारीक सारीक कारणावरूनच अस्वस्थता जास्त येते. आपल्या इथे मध्ये शंका आली तिने, जरा धडधडायला लागलं तरी असं वाटतं की ते अमक्यानं असं धडधडलं होतं वगैरे. आपण नाही का परावामध्ये एकदा छान की झालं सुरू झालं, ती गाडी इतकी फास्ट सुटते सगळी क्षणभरात, काय आता पुढचं सांगत नाही, असं एकदम काहीतरी होतं. तर असलं काही होत नाही माणसाचं. तर म्हणतात ते काय पोचायचं त्या स्टेशनला, ते पोचणारच, ज्या दिवशी पोचणार त्या दिवशीच पोचणार. त्या काय 8-29 म्हणजे 8-29 जितकं ते निश्चित असतं. त्यामुळे त्याच्यासाठी काय आपल्याला एवढं चिंता करायचं काही कारण नाही. आता ते 8-29ची गोष्ट आहे, आता तर 8-25 आहेत. तर आपण नामस्मरण करायला काय हरकत नाही. आणि ह्याच्यात ती पुढची आश्वासन दिलेलं आहे, ते काय मी करीन वगैरे ते सगळं. तर त्यात प्रयाण काळ शब्द आलेला आहे. प्रयाण कालेपी असं म्हटलेलं आहे.
तेव्हा अर्जुनाची एक चांगली बाजू बघितली. आता त्यातला शेवटचा जो श्लोक होता त्यातला एक शब्द आपला बघायचा त्यावेळेला काळजीत राहिला असेल तर तोही बघू आणि मग 8व्या अध्यायाची सुरुवात. प्रयाण काले अपि ते माम विदुर्युक्त चेतसा. इथे जर आपण पाहायला असेल बारकाईने हे सगळं पाहतच असाल आपण तर ब्रह्म तद्विदुः किंवा हे साधीभूतमादि साधी यज्ञम ये विदुः प्रयाण काले अपि च माम ते विदुः. सगळीकडे जाणण्यावर भर आहे. वेद म्हणजे जाणणारे ते, तर तसे हे वेद जाणण्यावर ह्याच्यावर फार भर आहे सगळीकडे. आणि अगदी पॅरलल आपण आपल्या व्यवहारातलं पाहायचं झालं तर महाराजांचं सुद्धा समजून करण्यावर भर आहे, जाणण्यावर भर आहे. असं जाणून केलेलं त्यांना आवडतं. आरती केली तरी जाणून केलेली आवडते, पूजा केली तरी समजून केलेली आवडते, भक्ती केली तर समजून केलेली आवडते. कशासाठी करतोय, कोणाची करतोय, का करावी, का करू नये हे जाणून. नाम घेतलं तरी सुद्धा नाम घेतो म्हणजे काय करतो मी नक्की याची ओळख घेऊन व्यवस्थित त्याचा विचार करून हे काय आहे हे समजून घेऊन केलं तर फळ स्वाभाविकपणे जास्त असतं. किंवा आपल्या व्यवहारातली गोष्ट जरी असली तरी सुद्धा ती करणाऱ्याला, ज्याला अगदी साधा स्वयंपाक जरी असला तरी ज्याला तो समजलेला आहे त्याच्या करण्यामध्ये काय कौशल्य असतं ते आपल्याला माहिती आहे. नाहीतर आपल्याला चहाची गॅरंटी देता येत नाही असाच होईल अशी, की नाही, किंवा आज बा आमटी केली तर अमुक चवीची होईल याची गॅरंटी 25 वर्ष स्वयंपाक करून सुद्धा देता येईल असं नाही. आमच्या घरातलं सांगा ना सगळीकडचं सांगा, तर अशी गॅरंटी देता येत नाही. किंवा मी असं केलं म्हणजे असंच होईल असं नाही, करून बघते असं आपण म्हणतो की नाही. आहे प्रयत्न केलेला आहे पण असं नाही करता येत, कारण ते तितकं समजून तितक्या कौशल्याने तितक्या त्याच्यावर नियंत्रण ठेवून ते होत नाही. तर तिथे तर समजून घेण्यावर बरं आहे आणि समजून घेतलं तरच चांगलं आहे. नाहीतर ते अभंग वगैरे म्हणतात की नाही, ते जोरजोराने म्हणत होते की देव जावो अथवा राहू. मी म्हटलं काहीतरी गडबड होती असं वाटतं मला, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक. नंतर ते म्हणले ते आता ऐकून म्हणत होते त्याला काय करायचं, तो देह जावं आहे बहुतेक म्हटलं, असं थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. देव जावो अथवा राहू म्हणून काय म्हणणाऱ्याला काय हो. समजलं असतं जर समजा देव जावो अथवा राहू जर आपण म्हणत असू तर काय पुढचं राहू द्या सगळा मगच राहू दे. समजलं समजा तर अरे काय चुकलं तर नाही ना, आपण काहीतरी म्हणतोय, आपण हे सगळं देवासमोर भजन करतोय, तो राहू दे नाही तर जाऊ दे म्हणतोय आपण. नाही म्हणजे खरं सांगायचं तर मनस्थिती अशीच असते, बरोबर आहे का, की त्या देवाची कुणाला चिंता पडलेली आहे, हो की नाही. त्याचं किती वेळात काय संपवायचं आणि ते चालाय बरोबर आहे का नाही, ठेकावाला कुठे आहे मी कुठे आहे, ते टाळते काय कुलाका बंधन काय म्हणतात ते वानगडी, ते सगळं बरोबर होतंय का नाही याच्यातच त्याचं निम्म अडकलेलं असतं. देवात अडकलंच कोण तेव्हा देव जावा अथवा हे खरंच आहे म्हटलं. तुम्ही म्हणताय ते एका परीनं बरोबर आहे, कारण तुम्हाला बरोबर अभंग कळलाय, म्हणजे कळून म्हणलं तर म्हणलं एका परीनं बरोबर आहे. पण जर तुम्हाला असा अभिप्रेत नसेल तर हे जरा काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे असं वाटतं मला. तर हे देहाबद्दल आहे, ते देवाबद्दल नाही आहे. तर देह गेला तरी चालेल माझा आणि देव मात्र राहायला पाहिजे, काही असू दे. तर तो दृढभाव मला मिळावा असा तो अभंग आहे. मग समजून घेणं, समजून घेण्यावर भर आहे. इथे सुद्धा अध्यात्म, आत्मब्रह्म असे शब्द वापरले. शब्द मोठे असू देत आपल्या दृष्टीनं, पण त्याचा अर्थ समजून घेऊन पुढे जावं असं त्यांना वाटतं. आता ह्याचा फायदा काय तो दिलेला आहे पुढे, त्याचा फायदे पण दिलेले आहेत की हे शब्द समजून घेतलेल्याचा फायदा काय. ते काय आहे हे विधूवरनं आठवण झाली म्हणून सांगितलं की शेवटी त्यांचा भर याच्यावर आहे, हे सगळं जे जाणतात जाणण्यावर भर आहे, म्हणून पाठांतरावर भर नाही. ते काय आहे पाठांतरी चांगलीच गोष्ट आहे, आधी म्हणतात हेच चांगलं आहे मुळामध्ये, त्यातल्या त्यात थोडं चूक असलं तरी चालेल एक वेळ, अजिबात जे म्हणत नाही त्याच्यापेक्षा ते नक्की चांगलं आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक असली अधिकम नाही का, अधिक आपला विचार केला समजा बरोबर म्हटलं तर आणखीन चांगलं आहे, त्यापेक्षा कळून म्हटलं तर आणखीन चांगलं आहे, असं सगळं आहे. तर तसं करावं अशी त्यांची अपेक्षा या सगळ्यातून स्पष्ट दिसते. आणि त्यात एक शब्द जाता जाता अंडरलाईन केलेला आहे तेवढा बघितला म्हणजे 7व्या अध्यायाचा आपला समारोप होतो. प्रयाण काले अपि असं म्हटलं, प्रयाण काली सुद्धा ते, प्रयाणकाली सुद्धा ते मला जाणतात म्हणजे माझ्या स्मरणामध्ये असतात. प्रयाणकाली सुद्धा, ते सुद्धावर अंडरलाईन आहे म्हणून फक्त आपल्याला आणखीन काही त्याचं स्पष्टीकरण करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण प्रयाणकाली सुद्धा ते स्मरणात असतात, म्हणजे जे आधी असतातच पण प्रयाणकाली सुद्धा असतात. तेव्हा प्रयाणकालीच एकदम असू अशी जर कोणाची काही कल्पना असेल तर ती बरोबर नाही. असं म्हणजे तपासणं कशाला करायला पाहिजे अशी काहींची समजूत असते. मी लहान आहे, अजून मी कॉलेजमध्ये आहे, अजून मी शाळेत आहे, किंवा अजून म्हणजे आता हे तर फारच लहान झालं, पण आत्ता तर कुठे काय माझी मुलगी आत्ता लग्नाला आली वगैरे, म्हणजे आत्ता कशाला, म्हणजे असं इथपर्यंत असतं. इथपर्यंत म्हणजे हे सुद्धा मी जरा लहानच सांगितलं तरी सुद्धा. पण काय आत्ता रिटायरमेंट आत्ता तर जवळ आली, रिटायरमेंट नंतर करायचं म्हणजे हे ज्यांची कल्पना असेल तर ते प्रयाणकाले अपि असं त्यांना म्हणायचं आहे. त्याच्याशी कसं जमवायचं ते आपलं आपण बघायला हरकत नाही, की जी गोष्ट मी कधी केलीच नाही
तिची गोडी जर मला अंथरुणावर पडल्यावर लागेल अशी जर काही कल्पना असली तर ती कशी लागेल. तर त्याच्यासाठी ते आधीही स्मरतात आणि प्रयाणकाली सुद्धा स्मरतात. आता तिथे त्यांचा नाईलाज झाला, तुम्ही सांभाळतो हे सांगितलेलंच आहे. त्यांचाच जर नाईलाज झाला, त्यांना नाही करता आलं तर ते काम माझं आहे, कारण त्यांनी आधी काम केलेलं आहे, ते उरलेलं निभावणं माझं काम आहे. तर यातलं प्रयाणकाले अपि, ते अपि तेवढं आपण लक्षात ठेवावं. म्हणजे मग असं मला वाटतं की याचा उपयोग आपल्याला होईल. इथे 7व्या अध्यायाचा समारोप झाला आणि 8व्याला आपल्या दृष्टीनं किम तद ब्रह्म किम अध्यात्म इथपासून सुरुवात झाली. तर ह्याच्यातल्या काही महत्त्वाचे विषय आणि आपल्याला शेवट त्यांनी सांगितलेली एक गोष्ट, एवढं जर आपण डोळ्यासमोर ठेवून मधल्या सगळ्या जशा जमेल तशा आपल्या वेळेत बसतील तशा घेऊया आपण. पण तरीसुद्धा एक लक्षात ठेवायला हरकत नाही, 80व्या वेळेला आपण येऊन थांबलो. त्या वेळेमध्ये एवढं नक्की म्हटलेलं आहे की हेच काही सयावरी होये, ऐसा जरी संदेहो वर्तता आहे, तरी अभ्यासूने आधीप आहे, मग नव्हे तरी कोपे. अभ्यासूने आधीप आहे. आत्ता जरी असं सांगितलं आपण समजा क्षणभर की एक उदाहरण घेऊ आत्ताच की प्रयाणकाले अपि, ते नंतरची गोष्ट आहे, ठीक आहे. पण उद्या आठवण्यासाठी आज करण्याची गरज आहे, एवढं आपल्याला एक प्रयोगासाठी आपण घेतलं. आज जर ते केलेलं असेल तर कदाचित उठल्याबरोबर उद्याला आपल्याला त्याचं स्मरण होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे शेवटी ज्या विचारात झोपतो, सकाळी उठून जाग आल्यावर पहिले विचार येत नाहीत ते, की ते आल्याबरोबर एकदम ज्यावेळेला जाग येते त्यावेळेला पहिल्यांदा काल रात्री काय जे विषय डोक्यात चालू असेल त्याच्या संबंधी एखादा विचार मनामध्ये येतो लगेच, कारण ते केले असतं. रात्रीच्या वेळेला झोपताना तासभर त्याचं चिंतन झालेलं असतं, त्यामुळे एखाद्या त्या संबंधातला विचार सकाळी उजाडल्यावर आपल्याला येतो. त्यांचं म्हणणं की हे अभ्यासून तरी बघा, आणि जर माझं म्हणणं खरं नाही ठरलं तर मग कोप अगदी डायरेक्ट तू रागाला सोडून दिलंस तरी चालेल. साध्या भाषेमध्ये तू हे सोडून दिलंस तरी चालेल. जे खरे संत आहेत ना त्यांचं म्हणणं असं आहे उलटं, की मी तुम्हाला अमुक इम्पोज करतच नाही, तुमच्यावर लादतच नाही कुठली गोष्ट, की तुम्ही हे समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. समजून घ्या, करून बघा, आपली काय बुद्धिमत्ता असेल ती वापरा, त्याप्रमाणे त्याचा प्रयोग पहा, आणि जर तुम्हाला ते खरं आढळलं, जर ते तुम्हाला उपयोगी आढळलं तर तुम्ही अंमल करा, नसेल उपयोगी आढळलं तर यू कॅन लिव्ह इट, सोडून द्या. असं त्यांचं सांगणं असतं. त्याच्यामध्ये दोन भाव असतात. एक तर आपल्याला स्वातंत्र्य असतं, प्रयोग करण्याची गरज काय आहे ते पण सांगितलेलं असतं, आणि त्याच्याच बरोबर ते बरोबर असतं याची त्यांना खात्रीच असते, त्यामुळे ते कधी कुठं ठरणारच नसतं, असंही आहे. तेव्हा थोडंसं समजून घेण्याचं त्याने आता विदुह सांगितलं ना, तर विदुहचं असं लक्षात टाकेल, समजून घ्यायचं, समजून घेऊ त्यांनी समजून करा म्हटले ना, मग आपण एक गीतेचा श्लोक वाचला चालेल, ठीक आहे, पण तो समजून घेतलाय. समजा 700 नाही आपल्याला जाऊ दे, 7 त्यातले वाचले तरी चालतील. कुठली हा अध्याय घेतला आणि समजा पहिले 7 श्लोक वाचले, तर ते 7 श्लोक वाचून समजून घेतले. यात आता काहीतरी आता विषय आले एकदम ब्रह्म अध्यात्म अमकं तमकं, ते काही फार मोठं काही अवघड वाटत नाही मला तरी, की एवढं काही त्याच्यात एक असं सांगितलेलं आहे की जे आपल्या आटोक्याबाहेरचं आहे किंवा आपल्याला उपयोगी नाही आहे, अशी काही नाही. ते आपल्या आटोक्यातलं पण आहे आणि उपयोगी पण आहे. फक्त आता हे समजून घ्यायला पाहिजे ना, शेवटी तिथे येणारच शेवटी ते, तर समजून घेतलं तर उपयोगाचं होईल. आणि समजून घेण्यावरनं एक आठवलं म्हणून सांगतो, हे भाऊसाहेब महाराज बसले, त्यांना एका शिष्याने विचारलं. तो म्हणला की मला तुमचे फोटो घ्यावा असा वाटतो, तुम्ही फोटो घेऊन ठेवू का? तर म्हणजे काय हरकत नाही त्याचा फोटो घ्यायला, आता हा आहेच लावलेला आपण, फक्त फोटोतच मी आहे असं समजू नकोस म्हणजे झालं म्हणले. आता हे समजून घ्यायला पाहिजे आपण, जरा फोटोत ते आहे ते तर आपण समजतो म्हणून तर आपल्याला एवढा आनंद मिळतो. त्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला बरं वाटतं, ही बाजू चांगली आहे त्याच्यातली, पण समजून घे की मी सर्वत्र आहे. नाही तर म्हणले गेलो तर फुटला उद्या हातनं काय झालं तर गेलो म्हणून रडशील म्हणले. त्यांनी साध्या भाषेत सांगितलं, आपण जरा समजून घेऊ. त्याला काय म्हणायचं होतं ते फोटोत मी असं समजू नको म्हणले, झालं मी तिथंच मी आहे असं जर तुझी समजूत झाली तर उद्या तुला कुठे दिसणारच नाही दुसरीकडे. हा घरातून एकदा ते फोटोला नमस्कार करून बाहेर पडला म्हणजे महाराज आता कुठं दुसरीकडे नाचणार का, ते फोटोच असते ते त्यांच्या घरी. त्यामुळे त्यांचा विचार बाहेर पडल्यावर करायचं काही कारण नाही. हेच जर त्याच्या हे लक्षात असेल की ते तिथेही आहेत आणि मी आता निघालोय तिकडेही आहे, कुठे का जाईना हा, जिथे निघालाय तिथे पण तेच आहेत, ही जर भावना राहिली तर मग फोटो काढायला काय हरकत नाही असं भाऊसाहेब म्हणे. म्हणजे समजून घेण्याचं प्रकरण हे सगळीकडे आहेच आपल्याला लागू. तर तसं ह्यांचं म्हणणं एक आहे की समजून घ्या आणि प्रयोग करा, आणि जर प्रयोगात ते चुकीचं ठरलं तर माझं म्हणणं की ते सोडून द्या. मग कोपलाच तरी मला चालेल, तुम्ही काहीतरी चुकीचं सांगितलं म्हणून रागावलाच तरी मला चालेल, पण मी जे काय कशाबद्दल जे सांगितलेलं आहे ते सगळं. आता ह्यांनी कशाबद्दल सांगितलं ही साधारण 1-2-3 गोष्टी याच्यातल्या पाहूया. की ह्या 6 गोष्टी त्यांनी सांगितल्या मुळात. ते ब्रह्म म्हणजे आपण थोडेसे कठीण शब्द लागलेत आपल्याला, पण ते आपल्याला होतील सोपे, त्यात काही विशेष आहे असं नाही. तर किम तत् ब्रह्म किम अध्यात्म. आता
समोर जर एकदम माणसाने ते ब्रह्म वगैरे सगळं तुझ्या लक्षात आलंच असेल आणि त्यानुसार तू आता वाग, म्हणजे ते सगळं तुझं काम होणार आणि तुला प्रयाणकाली सुद्धा तू आठवण करणार आणि तू उत्तम गतीला जाणार आणि आनंद होणार वगैरे वगैरे असं म्हटलंय. तर हे सगळं ह्याच्यात वाटेत जाता जाता ब्रह्म, अध्यात्म, कर्म असे 3 शब्द वापरले आणि खाली अधिभूत, अधिदैव आणि तिसरा काय तो, तर हे 3 शब्द वापरले. अधियज्ञ असे 3 शब्द वापरले. तर हे 3 आणि 3 6 शब्द वापरले आणि प्रयाणकालाच्या विषयी 7व्या पदात सांगितलं. ही 7 पदं त्याच्यात आली. तर त्याच्यातली ही 3 पदं आली. ते म्हणजे काय आहे, तर अगदी सोप्या भाषेत आपल्याला सध्याच्या परिस्थितीत लक्षात येईल असं जर काय असतं की काय चाललंय ते माणसाला कळावं असं वाटतं की नाही, असं मला सांग. मागे आपण ज्ञानाच्या बद्दल बोललो होतो. तसं समजा एक घरामध्ये 2 माणसं बोलतायत, आपल्याच घरातली 2 माणसं स्वयंपाकघरात बोलतायत, तर कशाबद्दल बोलतायत असं वाटतंच की नाही आपल्याला की कळावं. आपल्याबद्दल नसतील बोलत, पण कोणाबद्दल बोलतायत किंवा त्यांचं काय बेत चाललंय, म्हणजे कशाबद्दल चाललंय, की ते काही वस्तू आणत ठेवतात का काय, कोणाबद्दल काय एकमेकांना काही गोष्टी सांगतायत, काय असेल ते, पण ते आपल्याला कळावं असं वाटतं की नाही माणसाचं. इथं समजून घेण्याचाच विषय आहे. पण तरी सुद्धा हे सुद्धा आपल्याला व्यवहारात येतच ना असं की काय चालेल. समजा जरी तो मुलगा, तो रस्त्यावरचा मनुष्य त्याला भेटला आणि जाता जाता काहीतरी त्यांनी, समजा आपला एक मुलगा बाहेर गेलेला आहे, तिथे तो कोणत्या त्याला रस्त्यावर भेटला आणि तो पुढे जाऊन त्याला 2 शब्द बोलला आणि गेला पुढे. तो आत आला की त्याला विचारतो, तो तुला काय म्हणत तुला कशासाठी पाहिजे, तो तुला काही म्हणाला असेल. बरं एवढं गंभीर काय म्हणालेलं नाही की बा तो लगेच आत आला तुमच्यावर काय पिस्तूल रोखलाय असं काय झाले, काय झालेलं नाही. तो बाहेर बोलत होता, त्याला कोणीतरी भेटला, त्यांनी 2 शब्द त्याच्याशी बोलले आणि तो आत आला. तर आत आल्यावर त्याला काय ते तुमचं काय विषय असेल तुम्हाला, पण तो तुला काय सांगत होता, कारण तो माणूस कोण होता ते आपल्याला माहित असतं. आणि त्यामुळे आता हा ह्याच्याशी बोलला म्हणजे काय बोलला असेल. काय समजा एक ऑफिस मधला माणूस आहे, तर मी ऑफिसमध्ये काम करत नाही ह्याची त्यांनी त्याला कल्पना दिली असेल असं वाटतं. अशी काही शंका आहे का आपल्याला, नक्की कशासाठी पाहिजे आपल्याला, पण पाहिजे हे पाहिजे ना आपल्याला, की त्याच्याशिवाय आपल्याला आता वास्तविक आपल्याला घरात चैन पडायला काहीच हरकत नाही. आणि त्यातले तर वाईट म्हणजे काय असतं, आपण खिडकीशी जपाला बसलेला असतो, म्हणजे त्यांना पटतंय का बघा आपलं ते तर सोडून द्या. आपण नेमकं खिडकीशी जपाला बसलेला असतो आणि तो नेमकं बाहेर 2 कोणतरी बोलतात. आपल्या मनात आकरण त्यांचे संवाद काय असतील ह्याची, म्हणजे जसा एखादा संवाद लेखक असावा तसं आपलं ते डोक्यात लिखाण सुरू होतं की यांनी त्याला काय विचारायचं, त्या चेहऱ्यावर भाव काय आले, त्यांनी त्याला काय उत्तर काय करायचंय आपलं. बरं इकडे काय म्हणा होतोच रामराम जय राम महाराज भाऊ काय, आता ते तुम्ही सांभाळा. ह्या सगळ्याचं गणित कसं काय जमवायचं, तर ह्याच्यात मुळात कुठे आहे ते मला कळावं असं वाटतं ना. ते मग ते जे काय कळावं असं वाटतं तसं आपल्याला या जगाविषयी काही कळावं असं वाटत नाही का, हे काय चाललंय जगामध्ये. ते जसं आपल्याला आपल्या माणसाविषयी, आता तोच आहे म्हणून ठीक, त्रयस्थ असला तर इतकं नाही वाटत जितकं आपल्याला मुलाला कोणीतरी बाहेर भेटलं त्याच्याबद्दल बोलतायत काहीतरी असं चाललं, किंवा तो भेटला कोणाला तरी तिथे काहीतरी चाललंय असं जर वाटलं, ते बाहेर रस्त्यावर दोघं बोलत राहिले ते एवढं नाही वाटत आपल्याला काही. असं आहे म्हणजे आमची सेन्सिटिव्हिटी ती तेवढीच आहे रेंज त्याची. तर ह्या जगामध्ये जे काय चाललेलं आहे, ज्याचा निदान आपल्याशी संबंध आहे, आपल्या आनंदाशी, समाधानाशी, व्यवहाराशी किंवा प्रपंचाशी संबंध आहे, तेवढं तरी समजून घ्यायला आपल्याला काही अडचण असावी का, म्हणजे का समजून घेऊ, त्याचं खरं कारण आहे, आपण समजून घ्यावं तेवढं तरी. तर तेच हे वेगळ्या भाषेत इथे सांगितलेलं आहे. एक त्यातलं काय आहे, त्याने जगाचे 2 भाग केले. एक आता अलीकडे म्हणतात ते ग्लोबल आणि लोकल, नवीन शिकावं लागतं सगळी आता परिभाषा. तर तसं हे एक ग्लोबल आहे आणि एक लोकल आहे. जगामध्ये काय चाललंय ते शिकायचं असलं तर ह्यात जे म्हटलंय की ब्रह्म आहे, अध्यात्म आहे आणि ते तिसरं काय कर्म आहे ते, तर ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म हे सगळं ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे. या विषयाचे ग्लोबल अंडरस्टँडिंग आहेत, ते जागतिक पातळीवरचं अंडरस्टँडिंग आहे, संबंध जगाच्या पातळीवर. जागतिक म्हणजे आज ज्या अर्थाने ते जगभर म्हणतात तसलं नाही आहे, हे त्याच्या पुढचं आहे. जागतिक म्हणजे हे नुसतं भारत, अमेरिका, नामकन, रशिया, फ्रान्स वगैरे ते तसलं नव्हे, हे संबंध जगाचं म्हणलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे पृथ्वी खिचगणतीत येत नाही, कुठे मोजली सुद्धा जात नाही, इतकी ज्याची अवस्था आहे त्याबद्दल चाललंय हे सगळं. ते पण आपल्याला माहीत पाहिजे ना, कारण काही जरी ह्याच्यात उलथापालथ झाली तर तिचा संबंध आपल्याशी येतोच की. तर तसा तो येतो आपल्या त्या कोण जे मुलगा मुलगी काय नातेवाईक कोण जे असेल ते दारात आले, समजा असं उतरलं, मग सांगितलं नाही का, परगावून पाहुणा येतोय का दारात, तो रिक्षातून ते शेजारी त्याला भेटतो, तो त्याला सांगतो ते इथेच राहतात, ते आपल्याकडे बोट दाखवून ते घराचे पत्ता वगैरे सांगतात, उगाच छंक आहे ते माझ्याबद्दल काय काय सांगितलं कोण.
दारातच भेटलेत नेमके, त्यांचं आपलं बरं नाही. मग अशा वेळेला ती शंका येते जास्त की ह्यानी काहीतरी त्यांना सांगितलं असलं तर. म्हणजे ते बाजूचे आहेत तरी सुद्धा मला माझ्याशी संबंध येईल असं वाटतं. हे त्याच्यापेक्षा बाजूचा असा विचार केला तर या सगळ्या जगाच्या हालचालीशी माझा संबंध आहेच कुठेतरी. हे जगाचं सगळं जे आहे युनिव्हर्स म्हणतो आपण त्याला, त्या युनिव्हर्सशी आपला संबंध आहे. आणि ते त्यांनी सगळ्या बाकीचं ते राहू द्या, पण खगोलाच्या दृष्टीने तरी सगळे एकमेकांशी बॅलन्स आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे ना. ते काय जे अंतर त्यांच्यातले आहेत, त्यांचे जे काय गुरुत्वाकर्षण आहेत, ती सगळी एकमेकांची व्यवस्थित चालली आहेत म्हणून हे सगळं चाललंय. हे गुरुत्वाकर्षणात इकडे तिकडे जरा जरी एखाद्या काहीतरी अंशाचं किंवा काही त्याचं जे माप असेल त्याच्यात फरक झाला तर हे सगळा घोटाळा होईल. इतकी आपली अवस्था जगाशी निगडीत आहे खरं म्हणजे. आणि ते सगळं व्यवस्थित आहे म्हणून हे व्यवस्थित आहे. त्यामुळे थोडं जग कसं चाललंय हे समजून घ्यावं असं त्यांचं म्हणणं. त्याला ब्रह्म आणि हे अध्यात्म आणि कर्म असं एक नाव दिलं तिकडे. ते खरं ग्लोबल अंडरस्टँडिंग त्याचं. आणि त्याचं पुन्हा माझ्याशी संबंध काय आहे हे कळावं म्हणून खालचे 3 शब्द अधिभूत अधिदैव अधियज्ञ हे जे 3 म्हटले ते म्हणजे आपल्या भाषेमध्ये साध्या म्हणजे त्याच्यामधले सगळ्या उभ्या किंवा हे सगळं न वाचता एकदम डायरेक्ट आपल्यासमोर ठेवतो की शरीर, आपलं शरीर ज्याच्या सहाय्याने हा व्यवहार करतो ते, त्यामध्ये जो कोणी ज्याला कोणाला हा व्यवहार करावा लागतो काही कारणामुळे ते आपण पाहू. ती कारणं म्हणजे जीव त्यातला, आणि खरा जो व्यवहार करण्यासाठी परमेश्वराचा प्रतिनिधी आत बसलेला आहे त्याचं नाव आत्मा, ते म्हणजे ती. हे आपलं लोकल आहे आपल्या दृष्टीने. ते जे तिथे लोकल चालू आहे त्याचं हे लोकल चालू आहे. तर आपल्याला ह्या दोन्हीचा संबंध आहेच आहे. कारण हा आत्मा त्या परमात्म्याशी म्हणजे ब्रह्माशी जोडलेला आहे. हे सगळं जोडलेलं आहे, एकमेकांशी जोडलेलं आहे. शरीर आहे ते कर्माशी जोडलेले आहे. तिकडे कर्म चालू आहे पण इकडे शरीराच्या द्वारे काय होते ते कर्मच होते. आता मी समजा म्हणजे आता आठवण नेमकी कचऱ्याचीच झाली म्हणून सोडून देतो, पण आता बाहेर जर मी कचरा टाकला तर उद्या सगळा मिळून एवढा कचरा तयार होतोच का नाही तिथे. कर्माचा साधा विचार केला, माझ्या घरातला केर मी काढला, तो कितीचा असेल एवढाच आहे. म्हणजे तो कदाचित ते सुपलीत मावणार ते काय कोपऱ्यात सुद्धा बसेल त्याच्या एवढा कचरा त्या खोलीत निघाला मान्य तुमच्या घरातनं. पण ते ज्या वेळेला बाहेर त्या कुंडीत किंवा त्याच्यानंतर त्याच्या पुढे एकत्र करतात त्यावेळेला तो कचरा हा एक प्रश्न होतो सबन गावचा. म्हणजे आपल्या शरीराने निर्माण होणाऱ्या गोष्टी आणि जगाच्या पातळीवर कर्म या स्वरूपात मोडणाऱ्या गोष्टी यांचं प्रमाण आणि संबंध कसा आहे हे कळावं, काहीतरी आपल्याला कल्पना असेल. म्हणून हे प्रश्न अलीकडे सुद्धा असं होतं ना. आता तुम्ही आता आपल्या हे साध्या आता हे इतकं आयडियल कुठं असत नाही किंवा कुठं असेल तर ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण आता हे ग्राम स्वच्छता अभियान वगैरे केली की नाही त्यावेळेला सांगितलं तुमचं घर आणि त्याच्या पुढचा परिसर स्वच्छ ठेवा. आता समजा असं कल्पना करू आपण की असं सगळं घडते की माझं घर आणि त्याच्या भोवतीचा परिसर असं मी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केलाय तर काय गावात स्वच्छतेचा प्रश्न मिटलाच आहे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या फक्त गणिताने. कारण गावात असं गृहीत धरायचं की माझ्या परिसराला दुसऱ्याचा परिसर लागून आहे, मध्ये काही अंतर नाही असं गृहीत धरलेलं आहे. दुसऱ्याचा परिसर लागून आहे, मी जितका स्वच्छ ठेवतोय तितका तोही स्वच्छ ठेवतोय असं संबंध गावावर होते. तर मग गावात काही प्रश्न शिल्लक राहील का स्वच्छतेचा, तर कुठे राहण्याची शक्यताच नाही. गणिताने ते बरोबर आहे. आता हे सगळं प्रत्यक्षात होत नाही त्याला काय कारण आहे ते आपल्याला आपल्या परिसरातच माहिती आहे. त्यामुळे दुसऱ्या परिसरात जायची सुद्धा काय आवश्यकता नाही, हो की नाही. आपलं केर काढणं म्हणजे जर दुसऱ्याच्या घरात केर टाकणं असं जर असलं तर काय उद्या सकाळी उजाडतं तोपर्यंत त्याचा कचरा आपल्या घरात, याच्यापेक्षा काय आणखीन परिसर स्वच्छता व्हायची. म्हणजे हे आता आपल्या करण्यावर अवलंबून आहे. मग हा करता कोण आहे यातला, हा जो जीव आहे त्याचा संबंध आहे. तो कर्म करतो. म्हणजे जर बरोबर केलं तर जग क्षणभर विसरून जाऊ आपण. एक गाव तर एक गाव किंवा एक गल्ली किंवा एक हे आता आपल्या रस्ते आहेत आपल्या समोर. मागे एकदा असं कोणीतरी कल्पना मांडली होती की आपल्या घराच्या समोरचा जेवढा रस्ता आहे तेवढा तो स्वच्छ ठेवायचा जाणे. रस्त्यावर त्यावेळी ती कल्पना होती. तर रस्त्यावर आपल्या पुढचा समोरचा असलेला रस्ता स्वच्छ ठेवायचा. चांगले रोड केले होते त्यावेळेची गोष्ट ही. आता अलीकडे रोड बघायला मिळणं सुद्धा चांगले कठीण आहे, पण तरी सुद्धा असे रोड होते एकेकाळी आणि छान होते. तर त्यावेळेला ते छान केल्यानंतर अशी कल्पना गावकऱ्यांनी मांडली होती की आपल्या घरासमोरचा तेवढा आता असे जर लागून घर असतील आणि जर प्रत्येकाचं जर तेवढं जर ते स्वच्छ झालं आपल्या दारातल्या अंगणातलं नाही काढ तसं ते जर रस्त्याचं काढलेलं असेल तर हा संबंध रोड स्वच्छच होता. हे म्हटलं तर पॉझिटिव्ह जर एकदा लक्षात आलं तर हे असं आहे. आणि नसेल तर तिथून याच्या घरी ह्यानी त्याच्या घरी त्याने त्याच्या घरी असं करत पुन्हा ते परत सगळं तिकडे आहे तिथे परत जागेवर येईल. तर अशा पद्धतीनं ते नष्ट पण होऊ शकतं. किंवा ते आता हे करणारा कोण असतो, ज्याच्यावर काहीतरी संस्कार झालेत असा जो आतला जीव आहे तो हे काम करतो. तो म्हणतो तू आता दोन्ही विचार आहेत. तू काढतोयस कचरा हे ठीक आहे, तो काढील कशावरून असं एकदा समजाच्या जीवाच्या मनात विचार आला. म्हणजे आपल्या नाही का मनात विचार आहेत मी चांगलं वागायचं ठरवले पण बाकीच्यानी कुठे घरातले ठरवले.
मी शांत राहायचं ठरवले, पण बाकीच्यानी कुठे ठरवले. मग ते तेवढे दंगा करणार, ते तेवढं त्यांच्या मनाप्रमाणे सगळं करून घेतील आणि मग मला सगळा त्रास होईल. असं वाटतं की नाही? म्हणजे चांगलं करायचा संकल्प कुठेतरी असा आलेला असतो अचानकपणे, काहीतरी 1 वर्ष संपतं म्हणा किंवा सुरू होतं म्हणा, असं काहीतरी. अशा प्रसंगी एकदम असं काहीतरी चांगला संकल्प वाटतो करावा असा. मग अशा वेळेला असं वाटतं की बस आता बस उद्यापासून एकदम सगळं चांगलं बघायचं. पण पहाटे उठल्यावर जरा मनात येतं आपण चांगलं बघायचं ठरवले, कारण पण आता यांनी ठरवले की नाही कोणा ठोक किंवा यांनी ठरवले की नाही कोणा ठोक, मी इतकं शांततेत राहणार आणि ह्याने जो कडकड आपल्या मनासारखी केली सगळी, तर आता मी त्यांना अडवत तरी होतो किंवा निदान मला माझी पण त्या कॉन्ट्रीब्युशन देता येत होती, ती पण देता येणार नाही. मग हे आपलं नुकसान होणार सगळं. असं आता ह्या जीवाच्या मनात आलेलं आहे. कदाचित जीवाच्या मनात असं पण येऊ शकतं की त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन करायची साठी ठरवू दे, माझं मला एवढं करायचं ठरलंय. म्हणजे महाराज म्हणतात तसं निम्म भांडण संपलेलं आहे, तसं मी काही भांडायचं नाही असं ठरवलं. आता त्यांनी काय ठरवलं तो त्यांचा प्रश्न आहे, ते भांडतील, त्याच्यापेक्षा काय होणार आहे, ते तर रोजच आहे आपल्याला वगैरे. पण आपण त्याच्यात जी काय मदत करत होतो, हातभार लावतो आपण तुला, तर तो जो हातभार आहे तेवढा लावायचा नाही असं ठरवलं. आता एवढं ठरवल्यानंतर हातभार थांबला म्हणजे निदान ते खाली तरी आलं, निम्म्यावर तरी आलं. मी म्हणतो 60% आलं, काय असेल, पण काहीतरी कमी येणारच ना त्याच्यातलं. आवाजाने आवाज वाढतो, म्हणजे दोन्ही आवाज वाढतच असतात असं त्याचा अर्थ नाही का, आवाजाने आवाज वाढतो म्हणतो आपण. तर आता कोणाचा वाढतो याविषयीच नेहमी दुमत असतं. तुझा जास्त होता म्हणून माझा जास्त झाला, पण ते त्यांचंही मत असतं तुझा जास्त होता म्हणून माझा जास्त झाला, असं काहीतरी. काय गणित आहे काय कळत नाही म्हणे, काहीतरी आहे वाचलं खरं तर ते काय, आणि त्याचा निकाल कधीच होत नाही. तर हे जे सगळं आहे ते आवाजाने आवाजाचं आहे ना. म्हणजे थोडक्यात त्यातला माझा आवाज जर बाजूला गेला तर फक्त एकच आवाज काय ते होत राहील. आता तो तर पूर्वीच्या भांडणात सुद्धा होता आणि त्यात तो वाढत जात होता. आता तो किती काळ वाढणार मग, कारण शेवटी असं आहे, मनुष्य आहे शेवटी, दमणच की तो पण. आणि एकट्यानं वाढायचं म्हणजे फारच दमण्याचं ते दमणुकीचं काम आहे. त्यामुळे मनुष्य ते म्हणेल 5 हफ्ते जाता तुमच्यावर काही फरक पडत नाही, मी सोडून देतो असं म्हणून का होईना, किंवा दमला पाणी प्यायला तरी थांबेल का नाही, तेवढा तर स्टॉप घेईल का नाही, टाइम प्लीज आपलं मध्ये आपलं पाणी पिऊन येईल जरा जाऊन, एवढं तरी करेलच का नाही. म्हणजे एवढं मला करता येण्यासारखं आहे. आता हे संस्कार कोण मन म्हणतं, हे कुठला जीव म्हणतो की बाबा मी थांबायचं ठरवलंय, त्यांनी थांबायचं ठरवलं की नाही त्यांचा प्रश्न. खटल्यामध्ये जसं होतं की त्यांनी केलेलं आहे त्याच्या पुढचा हा करतो, त्यांनी केलं त्याच्या पुढचा पुरावा ह्याचा, त्याच्या पुढचं मांडणी वकिलाची ह्याची, असं करत करत ते खटलं पार ते सर्वोच्च न्यायालयात गेलं तरी थांबत नाही. पण हे ठरवलं की मला काय ह्याच्यात माझं म्हणणं काही सांगायचं नाही, माझं काही म्हणणं नाही, गड्डा काढून घेतला चालेल, एक पार्टी झाला तरी चालेल, एका बाजून निकाल लागला तरी चालेल, काय असेल ते लागेल असं म्हटलं की खटला ताबडतोब निकाली होतो, कारण दुसऱ्याचं काय म्हणणंच नाही आहे. त्यामुळे ते थांबलं लगेच. तर ते जसं आहे तसं हे इथे तो म्हणणारा कोण आहे की जो असं म्हणतो की ठीक आहे मी चांगलं वागायचं ठरवले किंवा मी शांत राहायचं ठरवले, मी ह्यात कॉन्ट्रीब्युशन करायची नाही असं ठरवले. इथे काय म्हटलंय आपण आता 80वी पाहिली की तू अभ्यासून पहा आणि मग सांग. ती अट मोठी बरोबर घातली आहे, कृष्णांची अट आहे ती, तशी काय ती सहजपणे चुकीची असणार नाही, बरोबरच असणार उलटी. तर तू अभ्यासून पहा आणि मग रागाव. तर अभ्यासून पहा की हे बरोबर आहे का, आणि हे समजून घेण्यासाठी सांगितलं हा मेकॅनिझम कसा चालू आहे की एक कुठेतरी आपल्यामध्ये एक शरीर कर्म करणारं जे आहे ते आहे, त्याच्या मागं कोणीतरी जीव आहे आणि त्याच्यात ही सगळी हालचाल चालू आहे. कारण त्यांनी गोळा करून आणले सगळं. माणसं मनुष्य जन्माला येतो, आपण क्षणभर आपल्यापुरता विचार करू, कुठेतरी आपण जन्माला आलो त्यावेळेला काही सिलेक्शन करून आलो का की बाबा एज 820 मध्ये याच्या ऐवजी 819 मध्ये जन्माला यावा असं का आपण काही ठरवले. कुठे आलो तिथे आलो, कळलं नंतर आपल्याला की आपण 819 मध्ये आहे. काय त्याला तसं काय मिनिंगच नाही खरं म्हटलं तर, होय की नाही. तुम्ही 2 मध्ये पण असू शकता, 800 मध्ये पण असू शकता, काय त्या गल्लीतून त्या घर नंबराला काय अर्थ आहे तसा विचार केला तर, की नंतर ते निर्माण होतो अर्थ सगळा. म्हणजे मी तिथे आलो तो कशावरून आलो, का म्हणून मी इथे आलो, अमुक एका वातावरणामध्ये मी जन्माला आलो, तो का आलो, तर त्याचा विचार म्हणजे तो जीव की तो घेऊन आला. म्हणून म्हणतो ना आपण ऋणानुबंध असतो माणसाचा, आणि ऋणानुबंध असतो खरोखरच. आपल्या आयुष्यात आपल्या लक्षात असेल की ज्या माणसाचा ऋणानुबंध समजा 10 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, 20 वर्षानंतर एक दिवशी तो तुमच्या संबंधातून गायब होतो, काय बदलीच होते म्हणा, काय तो जातो म्हणा, काहीतरी होतो, आणि तिथून पुढे तो जिवंत असला तरी त्याच्या आयुष्यात गाठ पडते माणसाची, इथपर्यंत ऋणानुबंध वेगळे होतात. हे काय आहे, हे त्या जीवानी घेऊन आलेले त्याचे संस्कार, त्याचा प्रारंभ आहे. त्यासाठी तो या घरी आला, तो शेजारच्या घरी का आला नाही ह्याला उत्तर नाही. याला एकच उत्तर की या घरी येणं हेच त्याचं प्रारंभ किंवा हेच त्याच्या जीवाचं संस्कार होता. तो त्याच्या पुढचं फळ त्यांनी दिलं त्याला की एवढं गोळा करून आलायस, आता तू XYZ ठिकाणी ये, आता तू ABC ठिकाणी ये, एवढं त्याचं उत्तर आहे. आता तो जे घेऊन आला त्यात नुसतं एवढ्या जन्मान संपत नाही. काहींच्या मनात, म्हणून म्हणतो ना आपण, काही मुलांना शांत बस म्हणायला लागतं, काही ना आता खेळायला जा म्हणायला लागतं. ते काय प्रकरण आहे.
नाही काहीच असं होतं ना की बघा होतं रस्त्यावर जा आता खेळायला आणि ते रस्त्यावरून बोलून आणून थकायला होतं शेवटी इतकं ते काय कुठून येतं मनात काय काय कळत नाही म्हणजे असं होतं खरं. मग हे जे फरक आहे त्याची उत्तरं जी मिळत नाही ती उत्तरं तिथे मिळतात की हे घेऊनच आले हा घेऊनच आलाय असं होतं. मग पुढचं सगळं आपली कॉन्ट्रीब्युशन आहे पुढची सगळी आता तर ती करायला संधी दिली आहे तर ते जो जीव आला तो आणि या सगळ्याचा खरा करता आहे तो आत्म्याच्या ठिकाणी आहे ही जाणीव असली तर मग काम खूप सोपं होतं. खरा करता ओळखणं हेच खरं काम आहे खरं सांगायचं पण ते मीच आहे असं जेव्हा वाटायला लागलं की घोटाळा आहे सगळा होय की नाही. काय जे असेल ते कुठल्याही कर्तृत्वाची बाब आहे ती मी केली असं वाटलं की घोटाळा आला ती त्यांनी केलेली आहे कुणीतरी आता आपण आत्म्याचं स्वरूप गुरूंचं समजा काय भगवंताचं समजा काय महाराजांचं समजा काय असेल ते त्यांनी ही बुद्धी दिली त्यानुसार हे झालेलं आहे. समजा एखादं यश आहे अपयश आलं तर महाराजच धनी असतात त्याचं काही विचार करायचं कारण नाही. सर्वसाधारणपणे समजा अपयश पदरात आलं तर महाराजांचीच अशी इच्छा होती एवढं. पण यश पदरात पडलं असं आधी कोण म्हणतच नाही मुळात. यश पदरात पडलं यश मिळवलंच म्हणतात. अपयश पदरात पडलं आणि यश मिळवलं ह्याच्यातच कळते आपलं काय ते फार काही शोधायची गरज नाही याला की नाही. अपयश पदरात पडलं हे काय आहे हे मिळवलं यश मिळवलं आणि अपयश मात्र पदरात पडलं. मी जणू काय अगदी काही त्याचं आता ह्या दोन्हीमध्ये विचार केला तर काय बऱ्याच वेळेला इतके प्रयत्न सारखे असतात की अपयश का पदरात पडलं आणि यश कसं मिळवलं ह्या दोन्हीमधला फरकच लक्षात येत नाही. इतकं काही वेळेला इतकं ते जवळ असतं इतके प्रयत्न बरोबर असतात दोन्हीचे पण मात्र म्हणताना तसं म्हणतो ह्याचं कारण का तर कर्तृत्वाचा फरक आहे असं वाटतं. आपण केलं यश असतं आपण मिळवलेलं असतं त्यामुळे तिथे महाराजांचा काय संबंध नसतो. मग तो लक्षात यावा आणि तोही तिथेही तितकाच असतो हे जर लक्षात राहिलं तर मग कुठं वर आकाशात म्हणजे ते धर्मराजाचं ठीक आहे 2 काय इंच काय ते 2 हात काय किती वर चालत होता काय ते आपल्याला माहिती असेल बरोबर चालत होता जमिनीपेक्षा तर तसा रथ वर चालत नाही आपला रथ जमिनीवरून चालतो. कारण ज्याच्या इच्छेने माझे प्रयत्न असून सुद्धा ज्याच्या इच्छेने अपयश येतं त्याच्याच इच्छेने माझे हे प्रयत्न झाल्यानंतर आता यश आले एवढाच. आत्मा करता तेथीचा आपल्याकडे समर्थाने म्हटलंच आहे की करता कोण यातला तर तूच करता हे एकदा लक्षात आल्यानंतर मग ह्याचं दुःख वाटायचं कारण नाही आणि त्याचा अहंकार व्हायचं कारण नाही. दोन्ही बाजूला आपल्याला थप्पडच आहे इकडे दुःख काय आणि तिकडे अहंकार काय दोन्ही बाजूनी थप्पडच आहे. आपल्याला तसा विचार केला तर यात शब्द हाच वापरला होता की माणसाला खरं हे थप्पड आहे खरं म्हणजे आपलीच आहे मारून घेतलेली की नाही त्यातलं ते दुःख पण येणार नाही. समजा करता दुसरा आहे म्हटलं तर आपल्याला दुःखाची त्रास नाही आहे आणि दुसऱ्या बाजूने अहंकाराची त्रास नाही कारण अहंकार होतो त्यांनी सगळा घोटाळा पुढचा सगळा होतो. मग हे एक छोटं मॉडेल लोकल लेवलवरचं मांडलेलं आहे की देहाच्या द्वारे कर्म होतात त्याला शरीर किंवा त्याच्या मागे असलेला जीव जो ते राहून काम करतो जो हे संस्कार घेऊन आला. आत्म्याचं काही म्हणणं नाही आहे ही विल जस्ट एक्झिक्यूट काय ठरलंय ते एक्झिक्यूट करतो तो हा विचार येत नाही. आपल्याकडे जसं ते शासनाचं खरं काम काय असतं की शासनाचं काम आहे की कोर्टाने अमुक करा म्हणून सांगितलं ते अंमलात कसं आणायचं एवढं त्याच्या जमले तर तसं का करायला सांगितलं ते कोर्ट बघून घेईल. तसा तो संस्कारित जीव बघून घेईल अमुक बुद्धी काय ते मला टाकावासा केर वाटतोय का तिथलं केर उचलावासा वाटतोय हे त्या जीवाच्या संस्काराचं काम आहे. तो जीवावर जो संस्कार झाला ना म्हणून ते संस्कारांची काळजी घ्या ते सगळे ते त्यावेळेसाठी की तेच हे म्हणणार आहे म्हणून आपण त्याला म्हणतो की असं करू नये असं करावं हे जे काही सगळं सांगतोय किंवा ते जे काय आपल्याकडे सांगत आले ते सगळ्या एवढ्यासाठी सांगत आले की तो जीव शुद्ध असेल तर क्रिया शुद्धच राहील कारण जीवाने शुद्धच इच्छा त्याच्याकडून होईल ती पुरी करायची तो बसलेलाच आहे करता तिथेचा तर तो बाजूला राहून सगळं काम करून घेतोय तर तो एक्झिक्युटर आहे तो करतो सगळं आपलं काम. तर हे जो कोणी इच्छा करतो तर एक छोटं मॉडेल आपल्याला हे जगामध्ये कसं चाललंय हे कळावं म्हणून एक छोटं मॉडेल आपल्या पुरतं आपल्या देहात लागू असलेलं कारण देहाशिवाय हे शक्य नाही. नमना मस्त इच्छा आहेत पण तो जीवच नुसता म्हणजे ज्याला आता काय म्हणायचं टेक्निकली हे आपण आणखीन एखादी वेगवेगळी नावं आहेत त्याला की ते काय लिंग देह म्हणा अमकं म्हणत काय त्याला कुठलंही सूक्ष्म नाव द्या ज्याच्यावर संस्कार टिकून राहू शकतो. एक हे असतं इट गेन्स मास आपल्याकडे जसं एखादा कण असतो आणि त्याच्यावरती बर्फ साचत तेवढा एवढा गोळा तयार होऊ शकतो तसं माणसाच्या ठिकाणी ही एक सूक्ष्म स्थिती आहे ज्याच्यावरती बर्फासारखे गोळा होत जातात. मग त्याला एखादी गोष्ट चांगली वाटते एखादी गोष्ट वाईट वाटते ती त्या गोलकामुळे वाटते त्यातून जाते म्हणून वाटते. जसं एखादा किरण जाताना तिरका होऊन जावा एखादा गोलक असला तर त्याच्यामधून किरण पाण्यात टाकलेली काठी जशी होते पाण्यात टाकली की पुढे तिरकी आहे असं वाटतं केवळ दृष्टीभ्रम असतो पण ती तिरकी होत होती पाण्यात गेली की ती तिरकी होती असं वाटतं आपल्याला. तर ते जे काही फरक जसा होत जातो तसा एकाच माणसाकडे एकाच घटनेकडे एकाच व्यक्तीकडे बघण्याचे 2-3 प्रकार माणूस बदलला की तेव्हा याने एखादा मनुष्य एखाद्या दृष्टीने अतिशय चांगला एखाद्या दृष्टीने वाईट एखाद्या दृष्टीने सुष्ट एखाद्या दृष्टीने काय जे असेल ते सगळं होत जातं ते त्या जीवाच्या बघण्यामुळे होतं. तो जो संस्कार घेऊन आलाय त्याच्यावर हे सगळं चाललेलं आहे.
तो प्रेरणा देतो आणि हे आपलं शरीर कामाला लागतं. मग शरीर पुढची क्रिया करतं, ते नेऊन केलं तरी टाकतं, नाही तर किरकोळा करून तरी आणतं, नाहीतर झाडून दुसरीकडे घरात नेऊन टाकतं. हे जे काय कसं होणार हे ते जीवानी कसं ठरवलंय, ते संस्कारित जो भाग आहे दॅट इज गेन मास तो जो आहे त्यांनी कसं ठरवलंय. मग त्याचं शुद्धीकरण हा खरा क्रियेचा हेतू आहे. माणसाला जी एवढी कर्म करायला संधी दिलेली आहे आयुष्यभराची, ती एवढ्यासाठी दिली की त्याला हा केंद्र नष्ट करायचे. ते केलं की त्याचं काम झालं, बाकीचं काही नष्ट करायची गरजच नाही. बाकी देह राहिला तरी सुद्धा चालेल. देह डायरेक्ट इट विल बी अंडर कंट्रोल ऑफ आत्मा. तो डायरेक्ट आत्म्याच्या इच्छेने काम करेल. तो ह्यामधल्या जीवाच्या इच्छेचा संबंध येणारच नाही. आणि तो जो संस्काराचा भाग आहे तिथे सगळा घोटाळा असतो. म्हणून माणसाला ते बरं वाईट हवं नको जे काय आपण सगळं ठरवतो ते मधल्या त्या गोळ्यावर ठरवलेलं आहे. तर तो कसा तयार झाला एवढ्याचा अभ्यास आपल्याबरोबर आपण तयार केला की मला ही गोष्ट चांगली वाटली. ठीक आहे, एक माणूस आहे तुम्हाला चांगला वाटला, एक मनुष्य आहे आदर्श वाटलं, काय जे असेल ते हे जे वाटलं ते का वाटलं एवढं फक्त विचार केला की आपल्या लक्षात येते याचे संस्कार कसे आहेत ते. दोन माणसं एकमेकांना बरं वाईट ठरवत असतात. आपल्याला अनेकदा कानावर पडतं. हा संवाद खूप ठिकाणी घरातून वगैरे घडत असतो. आपण शांतपणे ऐकत राहिलं तर कळतं यांच्यावर काय संस्कार आहेत म्हणून त्यांना ते चांगलं वाटतंय, काय संस्कार आहेत म्हणून वाईट वाटतंय. बरोबर, म्हणजे दुसऱ्यांचं लवकर लक्षात येतं ना, म्हणून जरा आपल्याकडे बघायचं म्हणजे प्रॉब्लेम आहे त्याच्यात. देह भृताम वर इथे म्हणलेले ना एक शब्द आठवला त्यातला म्हणून सांगतो. इथे असं म्हणले अधिभूतं क्षरो भाव हे सगळी संपली की आधी यज्ञोहमे मात्र देह भृतांबर. अर्जुनाला त्यांनी शब्द वापरताना देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ असं म्हटले. देहधारी लोकांच्या मध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना असं म्हटलेलं आहे. आता अर्जुन तर देहधारीच आहे. आता त्याच्यामध्ये श्रेष्ठ काय असायचे का, त्याला काय चिंता होते का, आणखीन काय चार कान होते नाही. देहभृतांबर झालाच कसा तो श्रेष्ठ कसा काय झाला देहभृतांबर. असा एक प्रश्न आपल्याला हे वाचताना येऊ शकेल की हे देहभृतांबर हे काय आहे. तर आता ज्याला समजा डोळे दिलेले आहेत, प्रत्येकाला दिलेले आहेत, देह धारण करणारा माणूस आहे, प्रत्येकाला डोळे आहेत, तो मनुष्य पाहतो. ज्याला डोळे घेऊन फक्त जगच पाहायचं आहे तो देहधारी आहे. पण डोळे घेऊन ज्याला, आणि त्यामुळे त्याच्या बाबतीत पारा काय, गुरु काय किंवा देव काय यांचा संबंधच येत नाही. त्याला जगच पाहायचंय. डोळे उघडले की जग दिसायला लागते. पण ज्याला ते डोळे घेऊन स्वतःला पाहायचंय त्याला पाऱ्याचा प्रश्न आहे, त्याला गुरुचा प्रश्न आहे, त्याला देवाचा प्रश्न आहे. ज्याला डोळे घेऊन जगाला पाहिजे त्याला प्रश्नच येत नाही. तो देहभृत आहे नुसता, तो देह धारण करणार आहे. उघडले की दिसायला लागतं, काय दिसेल ते पाहिजे अशी परिस्थिती आहे. पण ज्याला डोळ्यांनी पाहता येणं ही क्रिया कळली आणि त्यांनी मला स्वतःला सुद्धा पाहू शकतो, माझा स्वतःचा संस्कार मला कळू शकतो, तो मला अधिक चांगला शुद्ध चांगल्या तऱ्हेचा करता येऊ शकतो हे ज्याला कळतं आणि त्यामुळं माझ्या जीवनात समाधान किंवा आनंद मला प्राप्त करून घेता येणं शक्य आहे हे ज्याला कळलेलं आहे त्यांनी स्वतःकडे पाहिलेलं आहे. स्वतःकडे पाहायला याला काचेला त्याचा आरसा बनवावा लागतो. त्याच्या मागं काहीतरी पारा लावावा लागतो. तो पारा लागला की त्यात स्वतःचं दर्शन होतं. काच नुसती समोर धरली तर जगाचं दर्शन होतं. आपल्याकडे नाही का ट्रान्सपरंट ही काच आहे, त्याची समोर धरली तुम्हाला जग दिसतं, त्यापेक्षा काही नाही. अनेकांना तसं जग दिसतच असतं. ते देहभृत झाले, नुसते देह धारण करणारे आहेत, त्यामुळे त्यांना डोळे उघडले की जग दिसतं, त्यात काय विशेष नाही. देहभृतांवर जे आहेत त्यांना तेच नाही, त्यांनी त्या काचेला पारा लावला आहे, त्यामुळे त्यात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. एखादा मनुष्य समजा दुसऱ्याशी, म्हणजे एक उदाहरण घेऊन सांगतो आपल्याला की एखादा मनुष्य समजा अमक्याशी असा वागला, तो तसा वागला हे तर समजून घेतातच, पण मी कसा वागतो ते पण बघतात त्याच वेळेला. हाच प्रसंग माझ्यावर आला तर मी काय केलं असतं असं पण विचार करतात. आता हे विचार करायचं काय, तसं विचार केला तर कारण आहे का, प्रसंग त्यांच्यावर आहे, मग ते बघतील काय करायचं ते. हा सोपा मार्ग आहे. हा देहभृत नुसतं डोळे उघडले की समोर आलं ते, हो की नाही. जे गोष्ट समजा एक अपयश आहे ते दुसऱ्याच्या मुलाला आलं, आता हेच जर माझ्या मुलाला आलं असतं तर मी काय प्रतिक्रिया दिली असती. मग तिथे त्याचा आत्मदर्शनाचा प्रश्न आला, स्वतःच कळलं त्याला. मग त्यावेळेला त्याला मन कळेल. आपण नाही का लोकांना सांगत अमुक करा तमुक करा, किती सोपं काम सगळ्यामध्ये. सगळ्यात जर काय परमार्थिक, सगळ्यात परमार्थिक उपदेश हे सर्वात सोपं काम जगामध्ये. म्हणजे दुसऱ्याला आपण नाही का सांगत तुम्ही असे वागा तसे वागा वगैरे. लोकांना की अडचणी आल्या, समजा एखादी अडचण आपल्याला, ते मामा बाच्याची गोष्ट महाराज सांगायचं तसं ते ठीक आहे, तर मी गोष्ट सांगत नाही, पण ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर प्रसंग आल्यावर ह्यांनी त्याला कसं वागायचं ते सांगितलं, पण ह्याच्यावर प्रसंग आल्यावर हा खचून गेला. तेव्हा तेच पत्राची प्रत त्याला वाचायला मिळाली. आपण त्याला काय लिहिलं होतं ते वाचलं, त्याला आठवलं अरे त्याला मी असं वागायला सांगितलं होतं, एवढंच ह्याच प्रसंगात मी वागलो की झालं. पण ह्यासाठी आता स्वतःकडे बघावं लागलं ना, स्वतःच लिहिलेल्या पत्राची प्रत पाहावी लागली असं महाराज म्हणाले. तेच पत्र त्याला, आता ते त्याला लागू होतं ते ह्याला लागू आहे खरं म्हणजे, पण असं होत नाही. ते कसं वागा हे सांगता येतं.
ते त्यावेळेला सांगता येतं, कारण आपण बाजूला आहोत. आपल्या स्वतःला बघायचं म्हणजे तिथं मागं त्याला पारा लागला तर मग मीच अशा परिस्थितीत काय करू शकलो असतो. एवढं जर मनात आलं तर कितीतरी काम होईल. आज जी कामं चालू आहेत त्याच्यातले कितीतरी काम हे ह्याच्यात अडकलेलं आहे की ते जे मी सांगतो आहे ते मला करता येत नाही, ते मला करता यावं यासाठी मला जे करायचं आहे तेवढं जरी लक्षात आलं तरी परमार्थाचं निम्मे काय पाहून काम झालंच. उरलं 25% काय गुरुकृपा असेल ते असेल त्याच्यावर. तर या अर्थाने इथे आत्ता आपण पाहिलं ते की देहभृतांबर या अर्थाने अर्जुनाला श्रेष्ठ वाटलंय. त्याला म्हटलंय तुला काय लढायला अडचण आहे, माझं स्मरण ठेव. आत्ता आपण वाचले म्हणजे अंतकालेचे महामेव वगैरे ते आहेच आहे, पण शेवटी जिथे आपण आता आलो होतो तर तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धेच्या, म्हणजे हे आजोबा आहे त्यांना नमकं ते विचार करायचं काय कारण नाही, तुझं कर्तव्य काय आता तर माणसाचं. म्हणून शेवटी त्याची अवस्था अशी परिवर्तन झाली की अर्जुनाला जिथे नेऊन उभा करावा तिथं त्यानं बाण मारावा, कृष्णाने जिथं रथ नेऊन उभा करावा तिथं अर्जुनानं बाण मारावा अशी त्याची अवस्था झाली. आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा असं जमणार नाही काम. आधी त्यांना काय दिले ते पहिल्यांदा आधी मला समजू दे. त्यांना कमी दिले का पहिली गोष्ट, त्यांना कमी दिलं असलं तर माझं काम मला आधी सुचत नाही होतं. जिथे बाण रथ नेऊन उभा करावा कृष्णाने, मग तेच आपल्या आयुष्यामध्ये आपले गुरु आपले रथ कुठेतरी नेऊन उभे करतात की नाही. साध्या भाषेमध्ये आपापले रथ कुठेतरी नेऊन उभे करतात. तिथं बाण मारायचं काही जमत नाही. तो म्हणतो माझा रथ तिकडे का नेत नाही, माझा रथ इकडे का नेत नाही, असं वाटतं की नाही. आपल्याला वाटायला जी परिस्थिती आली आहे त्याच्यावर संतुष्ट असलेले किती लोक असतील. मी काय आता हा विषयावर काय बोलत नाही. जी परिस्थिती आपल्याला वाटायला आलेली आहे ती काय जी असेल, कुठली XYZ नोकरी असेल, काय परिस्थिती माणसं असतील काय असेल, पण ही जी वाटायला आलेली आहेत ह्याच्यापेक्षा वेगळी यायला पाहिजे होती. म्हणजे तुम्ही पाहिलं असतं मी काय केलं असतं आयुष्यात वगैरे वगैरे. म्हणजे मी पुढचं काय आता याच्यावरचं जास्त काय बोलत नाही, पण हे जे माझ्या वाटायला आलेले आहे ते उत्तम आहे असं म्हणणारे महाराज जे म्हणतात ना, मला समाधानी असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. ज्यांनी समाधानाबद्दल माझ्याकडे चर्चा करावी, बोलावं, असं कोणीतरी भेटावं असं वाटतं. ते का वाटत असेल, तो येतो तो त्याची लिस्टच घेऊन येतो. वाईट आहे माणसं, वाईट आहे ते माझ्या आजारपण झालं, हेच झालं तेच झालं, हे सगळं घेऊन येतो तो. म्हणजे तो तिथे जसं अर्जुनाची अवस्था आली तशी झाली नाही. ती अर्जुनाची झाली कारण तो देहवृतांबर आहे, तो श्रेष्ठ आहे. आणि त्याचं श्रेष्ठत्व ह्याच्यात आहे की तो या नुसत्या देहधारी माणसाला ज्या क्रिया सहज करणं शक्य आहे त्याच्या पलीकडे जाऊन तो क्रिया करतो. देहधारी माणसाला बघणं शक्य आहे, देहधारी माणसाला स्वतःला बघणं शक्य नाही. सहजपणे सहजपणे म्हणत नाही या अर्थाने. शक्य नाही म्हणजे शक्य नाही अशा अर्थाने नाही, पण त्याला स्वतःला दिसत नाही. डोळे उघडले आणि स्वतःचं दर्शन व्हायला लागले वगैरे असं काय होत नाही. पण डोळे उघडल्यानंतर सावध राहिलो तर तो तसा त्याच्याशी का वागतोय, तसा मी या प्रसंगात याच्याशी कसा वागेन ह्याचं दर्शन आपोआप होतं माणसाला. हेच मी त्याला म्हणलं ते कसं होईल. म्हणजे आता हे कधी होईल, वर असेल तर त्या देहभृतांवर जर असेल तर हे शक्य होईल. या दृष्टीनं आपल्याला जिथे आपण मागच्या अध्यायातून सुरुवात केली तिथे जाणण्यावरचा भर. आणि त्याच्यात एक शब्द येऊन गेला, तो माझा सांगायचा राहिला, आत्ता मला त्याची आठवण झाली, तर तोही शब्द आपण बघून ठेवावा. दे द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता जरा मरण मोक्षाय माश्रित्य. यातल्या 28व्या मध्ये भजन्ते माम दृढव्रता म्हणलेले. त्यांनी अर्थ काय होईल तर तो आपण पाहून पुढे गेले. बरं, आपण ज्या वेळेला महाराज म्हणायचे ना, आपण हे कशासाठी करतो. महाराज काय ह्या सगळ्या प्रांतामध्ये बरं का संतांनी सत्पुरुषांनी हे सगळे सांगितलेले आहे की आपण भक्ती नक्की कशासाठी करतो आहोत याचं फार कमी लोकांना अकल नसतं असं म्हणतात. आपण नक्की भक्ती कशासाठी करतो आहोत. प्रपंचाची सोय लागावी म्हणून, काय आजार बिजार बरे व्हावे म्हणून, काय मुलाबाळांची लग्न व्हावी म्हणून, का कोणाला काय नोकरी नाही ती लागावी म्हणून, नक्की कशासाठी माझी भक्ती आहे याचा व्यवस्थित स्वच्छ उलगडा आधी असावा. म्हणजे पुढं अडचण येत नाही. व्रत घ्यायला आणि दृढ राहायला पुढे अडचण येत नाही. ते सगळं होतंच. ते जे काय व्हायचं आहे ते तुमच्या प्रारब्धानुसार होईल. आणि जर त्या भगवंताला एवढी काळजी वाटली की अरे याचं जरा चिंतित आहे हा, किंवा ह्याच्या काही हा भक्तीतून दूर जाण्याची शक्यता आहे, तर तो वापरेल त्याचा भेटो काय असेल तो. पण मी त्यासाठी करत नाही. मी आजार बरा करण्यासाठी भक्ती करीत नाही. मी अमुक एक हवं म्हणून नोकरी लागावी म्हणून मी भक्ती करीत नाही. मी ठीक आहे माणसाला थोडं महाराज म्हणतात तसं मधाचं बोट ठीक आहे, पण ते केव्हा सुरुवातीला त्याला ज्या वेळेला ह्याचं काहीच नाही आहे त्यावेळेला त्याला थोडंसं मधाचं बोट ती लावतील किंवा मागितलं तर देतील. पण ह्याचा अर्थ ते व्रत होत नाही. ते भक्तीचं दृढव्रत तर नंतरची गोष्ट आहे की जी सुटणारच नाही. जी दृढ आहे ती सुटणारच नाही अशी आहे. मग त्यांना आपल्या भक्तीचं स्वरूप हे दृढव्रताचं हवं आहे. मग त्या दृष्टीनं आपल्याला काही वैशिष्ट्य लक्षात ठेवता येतील का
तर ती आता मला तर काही सगळी काढणं शक्य झालं नाही, पण भक्तीच्या संबंध येऊन गेला म्हणून मला ते आता परत एकदा आठवण झाली त्या विषयाची. तर ती एक तर आपण मनापासून स्वीकारलेली आहे, स्वतः स्वीकारलेली आहे. काय व्रत कशाला म्हणता येईल? ज्या अर्थाने भक्ती हे व्रत आहे त्याला ते कशा अर्थाने म्हणता येईल की हे भक्ती हे माझं व्रत आहे? किंवा आज आपण म्हणतो काय महाराजांचं करत असेल, कोणी स्वामींचं करत असेल, काय काय ज्याचं जे असेल ते, तर ते स्वतः आपण स्वीकारलेलं आहे का, समजून स्वीकारलेलं आहे का? ती गोष्ट आचरणाची आहे ह्याचं आपल्याला लक्षात आहे का? कारण ती म्हणण्याची असू शकते, पाठांतराची असू शकते, लोकांना सांगण्याची असू शकते, काही असू शकते. एक भक्तीची गोष्ट घेतली तर ती कदाचित मला 10 लोकांना उपदेश करण्याची असू शकते, पण ती भक्ती होत नाही, ते व्रत होत नाही, ते दृढव्रत तर अजिबात नाही. ते आचरण्याचं आहे याचं आपल्याला भान आहे का? ती भक्ती ही आचरणाचा विषय होतो. दृढव्रत म्हटलंय तर भक्ती ही आचरणासाठी आहे. ती स्वतः समजून स्वीकारलेली आहे का? आणि समजून स्वीकारण्यामध्ये कसा भाव असतो ते आपल्याला एक थोडं सांगतो की आपल्या बाबांची आपल्याला माहीत असलेली गोष्ट असेल की साईबाबांचे ते काकासाहेब दीक्षित जे होते ते शिष्य, तर त्या काकासाहेब म्हणजे मोठेच होते व्यक्ती, काही लहानसहान नव्हे. त्यांना फार त्यांच्यामध्ये मान आहे त्या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी फार मोठं कार्यही केलेलं आहे. किंवा संस्थांचेही ते पुढे चिटणीस होते वगैरे, मोठे होते. तर ते बाबा असताना, साईबाबा असताना स्वतः ते त्या काळातले म्हणजे जरा सॉलिसिटर्स म्हणत, त्या काळातले सॉलिसिटर होते. ते अत्यंत अधिकारी व्यक्ती होती, बाहेर नेतृत्वाचे गुण होते, त्यामुळे प्रिव्ही काउन्सिलवर त्या काळात ते निवडून गेलेले होते. म्हणजे एवढी ज्यांची बॅकग्राऊंड आहे त्यांचंही सांगतो. तर पुढे ते ह्याला गेले, लंडनला गेले होते आणि तिथल्या प्लॅटफॉर्मवर फिरताना त्यांचा पाय मोडला आणि ते लंगडे झाले तिथून. आणि त्यानंतर ते जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांची साईबाबांची गाठ पडली. पहिली जेव्हा गाठ पडली तेव्हा आता सर्वसाधारण मनुष्य भक्त कशासाठी जातो, आणि ही बुद्धिमान माणसं म्हणू आपण, बुद्धिमान चांगल्या अर्थाने बुद्धिमान म्हणतो मी, की ज्यांना भक्तीची कल्पना आहे, समजून घेणं. आता आपण पहिला सुरुवातीचाच विषय पाहिला की जाणून घेणारे दृढव्रत असे जे भक्त आहेत त्यांच्या संबंधातलं हे सांगतो. तेव्हा त्यांनी त्यांना काय मागितलं असेल पहिल्या भेटीमध्ये की शरीराचं लंगडेपण जळू द्यात म्हणजे, ठीक आहे, मला माझ्या मनाचं लंगडेपण घालवावं असं काय. म्हणजे मागणारा सुद्धा काय पाहिजे आणि त्यांनी काय मागितलं पाहिजे आणि काय समजून घेतलं पाहिजे, साहेब काय अवघड आहे त्याच्यातलं. पण ती गोष्ट वेगळी. मागणाऱ्याची भूमिका काय आहे, बघण्याची भूमिका कशी आहे त्याकडे, तर म्हणलं ते काय शरीराचं त्याचं काही मला वाटत नाही. म्हणजे जो मनुष्य एवढा नेता आहे, जो मनुष्य एवढा विद्वान आहे, पण त्यांनी ती सगळी जी बुद्धी किंवा त्यांची जी कुवत असेल किंवा अनुभवाची क्षमता असेल ती सगळी भक्तीकडे लावल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया बाबांच्याकडे मागताना ही आहे की माझ्या मनाचं लंगडेपण घालवा, ते मला जात नाही माझं. आणि म्हणूनच माणसांच्या आपल्या आता आहे त्यांनी या शब्दात म्हटलं म्हणून, पण प्रत्यक्षात मला सांगा आपल्याला कळलेल्या किती गोष्टी आपण अंमलात आणू शकतो. एक साधा प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. आपल्याला कळलेल्या परमार्थातल्या, आचरणाच्या, उपदेशाच्या, कशाही कुठल्याही संतांच्या घ्या, कोणाच्याही घ्या, ग्रंथातल्या घ्या, कशाही घ्या, त्यातल्या किती गोष्टी आहोत जपाला बसायला ठरवतं त्यावेळेला जपाला बसता येईल याची गॅरंटी नाही माणसाची, की नाही. आपण ठरवलं तर तो 7ला म्हणजे 7ला बसेल किंवा 2 तास बसेल म्हणजे 2 तासच बसेल, 1 मिनिट जास्तच बसेल पण कमी बसणार नाही. याची अंमल करणं आपल्याला हे साधं तांत्रिक आहे तरी अवघड जातं. तर आचरणाचे वृत्तीचं काय असेल, त्याच्यासाठी काय करावं लागेल असा क्षणभर विचार आला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी मागितलं ते काय आहे. मग मनाचं लंगडेपण म्हणजे काय असेल, जिथे मनुष्याला ते आपल्या कुवतीनं पार पाडता येत नाही त्यालाच लंगडेपण म्हणायचं, दुसरं काय असायचं. शरीराच्या कुवतीने माणसाला चालता येत नाही त्यावेळेला त्याला लंगडेपण म्हणतो आपण. मनाच्या कुवतीने कळलेल्या गोष्टी अंमलात आणता येत नाहीत त्याला मनाचं लंगडेपण म्हणायचं, दुसरं काय. कळलेल्या गोष्टी माणसाला अंमलात आणता येत नाहीत. मग आज आपली तक्रार काय आहे, जर खरोखरच आपण भक्तीच्या मार्गात असू तर सर्वात मोठी तक्रार ही आहे की जे मला कळतं आहे ते मला वळत नाही. सर्वात मोठी जर माझे तर महाराजांकडे ही प्रार्थना आहे की महाराज मला कळतं एखादा प्रवचन काय काय, एखादा ग्रंथ काय काय सांगेल, कारण तो ग्रंथकार बिचारा एकच ग्रंथ लिहून जातो. आता हे माऊलीच आहे म्हणून आपलं ऐकून गेलं बरं का, ज्ञानेश्वर माऊलीच आहे म्हणून तिला माहिती आहे बडबडतील काय ते बोलिले जरी न मानेशी उचित माझे ते सगळं म्हणतात मागणं म्हणून त्यांना ते समजून जाईल. पण ज्ञानेश्वर म्हणजे आता काय अर्थाने म्हणावं की ती माऊलीने बिचाऱ्याने त्यांनी तो ज्ञानेश्वरीने अमृतानुभवच लिहिलाय तर तेवढा आता त्यांच्या डोळ्याखालनं तेवढाच गेला असेल ना. आपल्या डोळ्याखालनं गाथा सुद्धा गेलेली ती त्यांच्या डोळ्याखालनं गेली असेल. इतके तयार आहेत आपण तर काय सांगावं. त्याच्या पुढच्या आम्ही वाचून 10 ग्रंथ आम्हाला मागवत सुद्धा आता खालनं गेले. आता ते माऊली ते लक्षात ठेवून मी बोलतो सगळं. तर त्याने तो एकच ग्रंथ वाचला असेल आणि तो अमृतानुभवच वाचला असेल, नाही तर ती पदच वाचली असतील त्यांची.
पण मी तर ती सगळी पदं वाचून त्याच्यापुढे तुकोबा संपवले, त्याच्यापुढे भागवत संपवलं, त्याच्यापुढे सगळं काय आणखीन दासबोध झाला, सगळं झालेलं आहे, इतकं सगळं झालेलं आहे. पण त्याच्यातलं मला त्यांच्या काय त्यातलं आम्हाला दाणावं म्हटलं तर कठीणच आहे सगळं, ओके नाही. मग तेच लग्नेपण आहे. मग ते त्यांना घालवा म्हणायची बुद्धी होणं म्हणजे त्या क्षणी भक्तीतलं बरोबर काय मर्म आहे ते पहिल्या भेटीत कळल्यासारखं नाही. म्हणून त्यांना ते प्राणायणकाले वगैरे जे आहे ना याच्यात, तर ते कसा नीन वगैरे ते सांगितलं ते त्यात आहे. तर स्वतः समजून स्वीकारलेली भक्ती आहे. बाबांच्याकडे आले कशासाठी आले आहेत? समजून आलेले आहेत आणि मला काय मिळवायचं याच्यात त्याच्यासाठी आलेले आहेत. बाकी लौकिकदृष्ट्या मनुष्य जो नोकरी देतो त्याच्याकडे नोकरी मागायला जातोच की, ते महाराजांच्याकडे कशाला जाईल? काय राहुल नाही, ठीक आहे मनुष्य आईकडे जातो, ती गोष्ट वेगळी. पण आपण क्षणभर असा विचार करू की कशासाठी जाईल आणि कुठे जाईल. तर तिथे नोकरी जिथे करायची तिथे जावं, त्यांना अर्ज टाकावं, खेळपा घालाव्यात, विचारावं होईल का काम. ते त्यांच्याकडचं काम आहे. कारण त्यांना काय असेल तर तुमचे ते महाराजांच्याकडे जायचंय तर किंवा अशा संतांच्याकडे जायचंय किंवा भगवंताकडे जायचं आहे, तर ते कशासाठी झालेले आहेत ते जायचं आहे त्याची व्यवस्थित कल्पना असलेली, म्हणजे समजून स्वीकारलेले ते असेल तर, ती आचरणाची गोष्ट असेल तर, 1-2-3 गोष्टी आपण पाहिल्या त्याची हे म्हणून, ती पुरेशी आपली परीक्षा घेणारी किंवा कठीण आहे का? म्हणजे भक्ती ही कठीण आहे मुळामध्ये. आपण सोपे सांगतो ते ठीक आहे, एक थोडं गोडी लागावी माणसाला इथपर्यंत ठीक आहे त्याचा अर्थ, पण मुळामध्ये ती कठीण आहे, कारण ती मनाची आहे सगळी. मनाची गोष्ट किती कठीण असते आत्ताच आपण पाहिलं. त्यामुळे त्या अर्थाने ती पुरेशी परीक्षा बघणारी आहे काय? उगाच आपलं ते लोक सोडतात ते बागेत नाही साहित्य सम्राट होते आपले नचिन केळकर वगैरे, त्याची आपली त्याची चेष्टा करण्यासाठी सांगितलं. याला जाऊन काशीला जाऊन लोक नाही का सोडून येत, त्या तिथे गेलो ते अमुक वस्तू सोडून आला. आज सोडताना अशी वस्तू सोडायची आपण जी खातच नाही म्हणजे विषयच म्हटलं. इतके हुशार वकील आपणच की आपल्यासारखे की नाही. असंच करायचं ठरवलं तर काय बुद्धिमत्तेचं आहे. सोन्याच्या बारकीत बसून फिरायचं सोडलं असं ते सांगत. सोन्याच्या बारकीत कोण कोणाला बसून फिरवणार? आमच्यासारख्यांची गोष्ट आहे काही. आपलं काहीतरी सोडायचं म्हणून दाखवायचं म्हणून सोडलं, याला काय अर्थ आहे? ती पुरेशी कठीण गोष्ट आहे का? आता ती करावी लागते का मुळामध्ये आधी? हा ठीक आहे, आता स्कूटर वापरतोय मनुष्य किंवा काय मोटरसायकल वापरतोय, ती नाही वापरायची असं ठरवलं आणि तरी पायी फिरायचं. आता व्यवहार्य काय असेल तेच करावं, उगाच काहीतरी करू नये. पण तरी सुद्धा एक बहुत दिवसात नाही एका तरी खेप निदान मी यांनी घाली पायी घाली किंवा सकाळी संध्याकाळी एकदा तरी पायी जाऊन येईन आणि मग मी गाडी वापरेन, असं काहीतरी नियम केला तर त्याचं काहीतरी झळ तरी आहे. याचा काय भक्तीशी संबंध नाही बरं का, पण तरी सुद्धा सांगितलं. म्हणजे काय ज्याची झळ मला आहे, ज्याच्यामध्ये मला काहीतरी कष्ट पडणार आहेत, अशा तऱ्हेचं काही भक्तीतलं मी स्वीकारलंय का, तर ते दृढव्रताच्या पातळीला जाईल. सकाळ संध्याकाळ जेवायचं आणि जर ते 4 पदार्थच करून खायचे तर उपास धरण्याचा अर्थच काय? मग कशासाठी करायचं असेल? ते व्रतच आहे ना आपलं एक त्यातलंच प्रकार. तर ते तसं नाही. आणि हे डेलिकेट असतं, म्हणजे वाटतं आपलं, पण दादा आहे, दादा भागवत होते ना, त्यांच्या आठवणीमध्ये आहे बघा की ते इतकं डेलिकेट असतं आणि बरोबर सद्गुरू तुम्हाला तिथेच तो गुरु तुम्हाला पकडतो बरोबर की तुम्ही हे स्वीकारलेलं आहे, तुम्ही परीक्षा त्याच्यातली द्यायची तयारी ठेवलेली आहे किंवा ते नाजूक आहे, ते मनाचं आहे, ते आपल्याला सांभाळणं कठीण आहे, याची पुरेशी जाणीव त्या माणसाला कशी येईल? तर त्यांच्या आठवणीत दिले त्यांनी की त्या शिष्याना भविष्य बघायचा नाद होता. तेव्हा त्यांना ह्यांनी सांगितलं होतं दादानी की हे तू उद्योग सोडून दे, की काय पत्रिका बघतोस, काय जे काय सांगतोस त्याच्यावरनं ते जे काय उद्योग आहे तो तू सोडून दे असं सांगितलं होतं. त्यांनी सोडलं नाही. 12 वर्ष गेली, त्याचा पुरेसा त्रास झाला आणि शेवटी सोडलं. मग ह्यानं म्हणजे मग शेवटी वेळ आलीच, ती सोडायचीच वेळ आली, तेव्हा ते सोडलं. त्यांना सांगितलं की तुम्ही सांगितलं मी काय ऐकलं नाही, पण मला ते आता सोडायची बुद्धी आली. म्हटलं सोड, मी तुला आधीच सांगितलं होतं त्याचा तुला त्रास होणार आणि ते तुझ्या भक्तीमधला अडथळा आहे, तर तू ते सोड. ते सोडलं. पण नंतर गंमत अशी झाली की पुढे एक दिवशी सकाळी, आता पूर्वीपासूनच मनाचं सोडायचं म्हणजे का अवघड असतं, तर इतकी वर्ष ते केलेलं आहे ना, मग सोडल्यानंतर आता ते परीक्षेचं काम आहे. मग एरवी सावध राहायचं झालं, पण एक दिवशी सकाळी गप्पा मारायला बसले दुकानात, तर तिथे त्यातला जुन्यातला मित्र भेटला आणि त्याने ते पत्रिकेच्या गप्पा मारल्या आणि त्यात हा विषय निघाला. ते निघाले त्यांनी सहज त्यांना काय म्हटलं की आज मी एक अगदी वेगळीच पत्रिका बघितली. हो का? काय? आता उत्सुकतेने विचारलं. आता हेच तर गुरु परीक्षा बघतोय, दुसरं काय? आणि ते म्हणले मी त्यांची पत्रिका इतकी विलक्षण होती की हातात बघितल्याबरोबर त्याला ब्रह्मसंबंधाची बाधा आहे माझ्या बघितल्याबरोबर लक्षात आला. तो मित्र म्हटला, जुन्या ह्याच्यातला मित्र, ब्रह्मसंबंधाची बाधा आहे मला बघितल्याबरोबर साहेब म्हणले लक्षात आलं. तर ही त्यांना लगेच जिज्ञासा निर्माण झाली. क्षणभर हीच परीक्षा आहे आणि मनाचं लंगडे पण हेच आहे की मी जे गुरुला कबूल केलं ते जमत नाही. तर त्यांनी तत्क्षणी त्यांना विचारलं की
तुम्हाला पत्रिकेवरून कसं काय कळलं? कारण आतापर्यंत हे जे शास्त्र काय अभ्यासलेलं होतं पूर्वी, त्यात असं कुठं सांगता येईल असं कधी चॅप्टर आला नाही आजपर्यंत. त्यामुळे लगेच विचारलं की ते तुम्हाला नुसत्या पत्रिकेवरून कसं काय कळलं की त्याला काहीतरी संबंधाची बाधा आहे किंवा काय त्याचा दोष आहे म्हणा काय तो. तर हा दोष तुम्हाला पत्रिकेतनं कसा कळला? हा कळत नाही तसा. आज ते म्हणले ते राहूच्या स्थानावर अवलंबून असतं म्हणले, ते राहूवरनं कळतं. राहूवरनं कळतं. बसले काय बोलले नाहीत पुढं. आणि नंतर दादांच्याकडे गेल्याबरोबर दादाने त्याने आठवण दिली. दादाने आल्याला विचारलं ते आलेत का? ते राहणं इथे तुम्हाला एवढं धुवून स्वच्छ करून सुद्धा तुम्हाला पुन्हा राहूच्या उठा ठेवी पाहिजेत का? तुम्हाला राहूच्या उठा ठेवी पाहिजेत? तुम्हाला इथे धुवून स्वच्छ केल्यावर सुद्धा पुन्हा तुम्हाला राहूच्या उठा ठेवी पाहिजेत? हे काय आहे? इतकं ते मनाचं स्वीकारायचं. ते त्यात पुन्हा त्यात परीक्षा आहे. मग ती परीक्षा आली की सवाल. आता परीक्षेत पास फेल आहे. परीक्षा म्हटल्यानंतर पास किंवा फेल होणार. आणि जास्त करून आपण म्हणजे नाही नेला मी तरी म्हणा फेल शक्यता जास्त आहे. पण सावध आहे की नाही, दृढव्रत आपण जर स्वीकारलो आहे तर निदान एवढं तरी असेल की हे दृढव्रत होत नाही ते मनापूर्वक केलेलं आहे, मनापासून केलेलं आहे का, ते निसर्ग क्रमाला अनुकूल किंवा सुसंवादी आहे का. मला एक वाटलेलं 5-6 मुद्दे आहेत हे. आपण आणखीन किती काढा आणखीन निभू शकतील असं बघा. तर मनापूर्वक ते केलेलं आहे का. म्हणजे कसं की निसर्ग क्रम असतो त्याच्याशी सुसंवादी भक्ती आपली आहे का. कारण निसर्गामध्ये सगळं चालूच आहे. निसर्ग खरोखर भगवंताचं रूपच आहे. त्यामुळे तिथे बघितलं तरी कितीतरी गोष्टी कळतात. त्याच्याशी सुसंवादी म्हणजे अनैसर्गिक काही त्याच्यात काही नाही ना आहे. आणि मनपूर्वक केलेली आहे हा जो मुद्दा आहे तर तो मात्र भक्तीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता आपण मनाच्याच बाजून पाहतो तर मनपूर्वक केलेली आहे. याच्यामध्ये जे आपण नेहमी पूजेबद्दल म्हणतो सकाळी एकदा उरकून टाकले मोकळा झालो किंवा आजचा जप करून टाकला, हे जे आहे हे उरकण्याचा भाग झाला. आजचा माझा जप झालेला आहे असं वाटतं. असं वाटतं याचाच अर्थ सरळ आहे. तर ते उरकलेलं आहे का. हो काय सांगावं म्हणजे आता ह्याच्यावरून आठवलं म्हणून सांगतो की आपापले ज्या जपाच्या माळा असतात की नाही त्याला सुद्धा ॲन्युअल सर्व्हिसिंग लागतं बरं का. म्हणजे माहितीसाठी आपल्या ते मला माहीत नव्हतं असं सर्व्हिसिंग वगैरे शब्द वापरतात हे काय माहिती नव्हतं. पण माळेतल्या मण्यांचं काउंटडाऊन चाललेलं आहे हे सुद्धा अनेकांच्या लक्षात नसतं. वर्षानुवर्ष माळा वापरतात त्यात आता 100च मणी राहिलेत हे सुद्धा कोण लक्षात असतं. आता त्याचा किती भक्तीत सावधपणा असेल मला सांगा. ज्याला माळ्यातले 108 आहेत का नाही याची सुद्धा जाणीव नसेल. आज त्यांनी काय रोज मोजावे असं माझं म्हणणं नाही. पण ॲन्युअल सर्व्हिसिंगच्या वेळेला तर आपण काय अनुग्रह घेतला असला समजा, काय समजा अनुग्रह आहे, गुरुपौर्णिमा आहे, काय समजा हे आहे तर निदान त्या दिवशी एकदा 108 आहेत का नाही एकदा चेक करून. कारण रोज त्याच्यावर गुणिले 108 वरचे 800 सोडायला तयार होत नाही लोक. किती आहे. मी तर म्हणतो हे कार्डबीट काय गुन्हेगारात वगैरे आलं तर म्हटलं नाही ते तसं कसं ते आपण करतो ना मोजलं पाहिजे. समजा आता ठीक आहे संकल्प वगैरे असतात त्यामुळे नाईलाज आहे. पण असं काय करायला पाहिजे. मग त्या ठिकाणी 8 मोजतात पण त्या माळेत 108 काय आहेत का नाही याची खात्री वर्षात नाही करत. आपलं मनात विचार येतात आपल्याशी बोलतो पण त्यात निदान 108 तरी राहिले का. आपण 10 वर्ष ती माळ वापरतो गेली आणि ते आपल्याकडनं तुटली असेल कधी त्याच्यात काय हे झालं असेल एखादा मणी जितला बितला काय झाला बरं आपण खूप जप केल्यामुळे झाला असेल म्हणा फार तर. पण ते वर्षात नाही निदान 108 तरी जागेवर आहेत की नाही का 7 झालेत आता. कारण गुणाकार करताना आपण असं करतोय तर निदान नाही तर 100ने तरी गुणावं निदान म्हणजे असं सुद्धा करता येईल. पण हे मनापासून जे केलेलं असतं ना त्यामध्ये प्रेम असतं. मग त्यामध्ये मनुष्य विचार करतो. एखाद्याला जेवायला बोलावलेलं आहे तर मनापासून जर बोलावलेलं असेल म्हणजे कुणाकडचे पाहुणे आहेत म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहे सगळे. आल्यापासून अगदी जाईपर्यंत त्याची पडदा असते. तर त्यात कसं आपण काही कमी पडू नये काही कमी पडू नये. अगदी पाणी सुद्धा अगदी ताजं आत्ता आणलेलं बाहेरून इतकं असावं असं वाटतं. ते कुठे अगदी कालचं सुद्धा नको असं वाटतं इतकं. अर्थात तिकडच्या पार्टीचं असलं की मग काय त्याला काय होते पाण्यात काय उलटं ठेवलेलं चांगलं. जरा ठेवलेलं पाणी आणि स्वच्छ असतं म्हणतात आणि शुद्ध असतं म्हणून त्याला 3 दिवसापूर्वीच दिलं तरी काय जाऊ दे असेल. तर असं सगळं भक्ती दृढव्रत काय असेल याचा विचार म्हणजे मी आपल्या समोर सांगितलेली बापरे आपल्याला ते हरिपाठ हे घ्यायचं बोलपाठ. तर यतंत दृढव्रत आहे याच्यात ते दृढव्रत शब्द आलेलाच आहे पण यातला सुद्धा शेवट जो 7व्या अध्यायात येऊन गेला तो दृढव्रत शब्द आहे तो भक्तीच्या बद्दलचा आहे आणि त्याचा आपल्याशी संबंध आहे. म्हणून आपल्याला काही गोष्टी त्याच्यातल्या त्याच्यात ते निष्काम आहे का नाही हा सुद्धा आहे. भक्तीची कसोटी आहे. दृढव्रतामध्ये सर्वसाधारण व्रत आहे काम्य आहे पण भक्तीचं व्रत हे निष्काम व्रत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही मिळवायचं नाही. म्हणजे काहीही मिळवायचं नाही तरच खरं भक्ती करायची. खरं सांगायचं तर ज्याला काही मिळवायचंच आहे ते व्यवहारातले लोक आहेत. व्यवहारात एखादी गोष्ट द्यायची आणि दुसरी घ्यायची तर त्या व्यवहारात असतो. 100 रुपये द्यायचे आणि 100 रुपयाची वस्तू घ्यायची आणि जर समजा 100ला 90 मिळाले
तर तोटा झाला म्हणायचं. आणि 100ला 110ची वस्तू मिळाली तर काही ठीक आहे, त्यांच्या काही लक्षात आलं नाही तर मोड कशाला परत द्या असं, किंवा नोट चुकून आली तर कशाला परत द्या, हे जसं व्यवहारात असतं तसं करायचं मग. तर हे सगळं काम झालं, हे सकामाचं झालं. म्हणून भक्तीला त्यांनी हे लावताना सुद्धा निष्काम, याच्यात पुढे हे आलेलं आहे उभी, आपल्याला त्याचा 8व्याशी संबंध जर पाहायचा असेल तर पुढे त्याच्यात भक्तीबद्दल सांगताना त्यांनी असं म्हटलंय की ती निष्कामच कशी उत्तम आहे त्याविषयी म्हटलंय. परी ऐसे जे प्रेम अर्जुनीची आथी निस्सीम म्हणून त्याचे काम सदा सफल. म्हणजे जर आपल्याला खरोखरच काही आपली इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर इच्छा सोडून देण्यासारखा उत्तम मार्ग नाही. हे भक्तीचं, निष्काम भक्तीचं लक्षात. दुसरं काय निष्काम भक्ती म्हणजे काय, आपल्याला मुखे व्हावंच वाटतं ना, म्हणजे होऊन त्याची इच्छा ठेवणे, त्याच्यासारखा उत्तम मार्ग नाही. कारण ते काय होतं, ते भगवंताच्या हातात पडतं. म्हणजे मग त्याला त्याच्यावर काय लिहायचं तो लिहितो. मीच गरगटून पाठी दिलेली असली म्हणजे त्याच्यावर फार तर अप्रूव्ड किंवा नॉट अप्रूव्ड एवढं त्याला त्याच्या हातात राहतं. कोरा कागद हातात ठेवणं आहे निष्काम भक्ती, म्हणजे कोरा कागद भगवंताच्या हातात ठेवणं. त्याला काय लिहायचं ते तो लिहिल. ओके, आपणच वर मजकूर लिहिला म्हणजे खाली सही करेल किंवा फेकून देईल, काहीतरी होईल त्याचं, असं होण्याची शक्यता आहे. आणि त्याला कसोटी काय सांगितलं की निस्सीम प्रेमाचं लक्षण आहे की ते निष्काम असतं. याच्यापेक्षा आणखी काय सांगायचं इथे त्यांनी. म्हणून त्यांनी अर्जुनाला कॉम्प्लिमेंट दिलेलं. 8व्यातली 11वी उभी आहे ना ती पहा आपण, त्याच्यामध्ये लिहिले परी ऐसे जे प्रेम अर्जुनीची अति निस्सीम म्हणून तयाचे काम सदा सफल. अर्जुनाचे काम सफल का होतात याचं कारण दिले त्यांनी की अर्जुन निस्सीम प्रेमातला आहे. म्हणून मागितलं तर देईल, मागितलं तर काय कुवत असेल तेवढं देईल, तुमच्या प्रारब्धात असेल तेवढं देईल, कमी देईल, जास्त देईल, सगळे प्रकार आले. पण निस्सीम आहे तिथे हा प्रश्नच येत नाही, कारण काळजीच त्याला सगळी तुमची. हे त्यांनी कृष्ण होई जे कसं, त्याचं पण त्याच्या मागच्या वेळी सांगितलेलं बघा, म्हणजे आपल्याला आणखीन स्पष्ट होईल. जे कृष्णाचे या होई जे आपण, कृष्ण होय आपुले अंतःकरण. कृष्ण होय आपुले अंतःकरण, तिथं काय वेगळं मागणार. तुम्हीच स्वतः जर आहात तर आपल्याला स्वतःला काही मागतो का आपण कधी. तसं आहे, आपल्याला मागायचंच नसतं, काय कारणच नसतं, खरं आपल्याला माहीतच असतं आपल्याला काय आहे ते. आपली इच्छा आपण दुसऱ्यांना सांगतो. इच्छेचा व्यवहार बघू ना आपण कसा आहे ते. इच्छेचा व्यवहार असा आहे की इच्छा करणारा एक आहे आणि ज्याच्याकडे करायची तो दुसरा आहे. कृष्ण होई आपुले अंतःकरण असं जर असेल तर कुणी कुणाकडे इच्छा व्यक्त करायची, कामना करायची बरोबर आहे, संकल्प करायचा किंवा काय काम करायचं बरोबर आहे, कुणी कुणाची हा प्रश्न आहे. म्हणजे म्हणून निस्सीम मध्ये तो प्रश्नच नाही चालतो, खरं तो स्वतः असतो आहे. म्हणजे तुमचं सगळं जसं अलीकडे ते डेटा असतात ना सगळे, ते नुसते वायर जोडतात आणि सगळं अखंड हे सगळं ट्रान्सफर करून टाकतात. काय तुमच्याकडे कॅसेट आहे किंवा काय तुमच्याकडे मॅटर आहे, समजा 1-2 तासाचं काहीतरी रेकॉर्डिंग आहे, काय 10 तासाचं रेकॉर्डिंग आहे, एक बटन दाबलं की सगळं रेकॉर्डिंग इकडचं तिकडे जातं. कृष्ण होई दे आपुले अंतःकरण तसं आहे. खरं भक्तीचं असं ट्रान्सफर आहे. तसं व्हायला पाहिजे. आता तुमची म्हणून इच्छा वेगळी काय नाहीच, त्याची इच्छा आहे तुमची इच्छा, कारण आता ती तिच्या इच्छेत मिळाली. आता तुमची म्हणून वेगळी ओळखता येत नाही. जसं भक्तीमध्ये जसं समुद्राचं सांगतात, त्या एकदा तिथे येऊन मिळाल्या की नद्या वेगळी काही दाखवता येते की कुठली ही गंगा आहे कृष्ण आहे अंगा टंग, काय समुद्रात दाखवणार तुम्ही. समुद्राला मिळाल्या त्यांचं वेगळं पण संपलं. तसं माणसाच्या इच्छांचं व्हावं हे भक्तीचं निस्सीमपण आहे. निस्सीम भक्ती, निस्सीम प्रेम म्हणजे काय, तर ती इच्छांचं स्वतंत्रपण संपणं. आपल्या इच्छांचं स्वतंत्रपण संपणं म्हणजे निस्सीम भक्ती. आपल्या इच्छेचं स्वतंत्रपण संपलं पाहिजे, ते संपलं नाही तर मग मनुष्य सीमितच राहणार. तर ही एवढं आपल्याला ह्यातला भाग समोर यावा एवढी इच्छा होती. बाकी अजून ह्याच्यात बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या, पण आपल्या वेळेला शेवटी पुढे जायचं म्हटलं तरी, अधिक म्हटलं तरी किती हा प्रश्न आहेच की नाही का. आपण सुद्धा कंटाळणार, त्यात ते फॅन चालू नाहीत त्यामुळे आणखीन गोंधळ आहे. तर आता इथे जे मॉडेल सांगितलं होतं त्याच्याबद्दलचे फायदे फक्त सांगून टाकतो, कारण तेवढं माझ्याकडनं राहील तर ते मॉडेल अर्धवट राहील. मग असे जे ग्लोबल आणि लोकल मॉडेल सांगितलं, तर ग्लोबल सांगायचं राहिलं माझं की ब्रह्म, आपण सुरुवातीला पाहिलं ते त्यातलं एक राहिलेलं टॉपिक फक्त सांगतो आणि मग थांबतो. तर ब्रह्म आहे, अध्यात्म आहे आणि कर्म आहे. तर जगामध्ये सर्वत्र तुम्ही नसला तरी, मी नसलो तरी, कुणीही असलं नसलं तरी कर्म चालू आहे का नाही माणसं, त्याचा करता कोण याचा प्रश्न आहे. जगामध्ये तुम्ही मी नसलो तरी सुद्धा जे कर्म चालू आहे आणि चालूच राहणार. कोणी किती माणसं मोठी आली गेली, अगदी ज्यांनी जगाला वळण लावलं अशी माणसं सुद्धा निघून गेली तरी जगाचे आपापलं काम चालू आहे. या कर्माचं करता कोण नाही, ते कोणाच्या कक्षेतलं समजायचं, ते ग्लोबल समजायचं, एवढा एकच त्याला मार्ग आहे. ते विश्वाकार आहे.
ते त्याच पातळीवरचं आहे. म्हणजे संबंध आपण जसं म्हटलं माझी एक व्यवस्था मी समजून घ्यावी, तिच्यावर मी जास्त भर दिला. मग आपला निघाला भर आपला त्याच्यावर जास्त, की बुवा आपलं शरीर तो असलेला संस्कारांचा गठ्ठा म्हणजे जीव, आणि इकडे खरा जो आत्मा आहे तो करता तिथीचा म्हटला तो, हे तीन मिळून आपली व्यवस्था झाली. तशी तीन मिळून त्यांची एक व्यवस्था आहे की ब्रह्म आहे, अध्यात्म आहे आणि कर्म व्यापार आहे. ही तीन मिळून ग्लोबल यंत्रणा आहे. ती तुमच्याशी संबंधित नाही, तुमच्याशी संबंधित आहे पण कशी आहे, माझा त्याच्याशी संबंध आहे, त्यांचं माझ्यावर अवलंबून काहीच नाही. मी असलो किंवा नसलो तरी ह्या जगाच्या व्यवहारात काही फरक पडते. झाडं उगवायची थांबली नाही. समजा आपण नाही उठलो सकाळी, म्हणजे आपण उठला पण तरी सुद्धा सकाळी नाही उठलो म्हणजे लवकर नाही उठलो बडाबार, तर उठलो नाही म्हणजे गडबडायला होतं, तसं काय होत नाही. सगळे महाराज अभय आहे महाराजांचं. तर तसं काही नाही. प्रश्न एवढाच की समजा उशिरा उठलो, 5ला उठायच्या ऐवजी 6ला उठलो, तर काही झाड वाढायचं बाहेर थांबत नाही, तिकडे कर्मव्यापार सुरू आहे. म्हणून त्याला कर्मव्यापार म्हटलं, कर्मव्यवस्था म्हणायची. सगळीकडे सुरू आहे सगळं व्यवस्थित, ते आपापल्या जागी उचित आहे, योग्य आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. तर ते तसं चालू आहे एवढं आपण लक्षात घेतलं म्हणजे फुकट आपण त्याच्या व्यापात पडत नाही किंवा त्रास होत नाही त्याचा काही, किंवा हे माझ्यामुळे चालले वगैरे असल्या काही कल्पना निर्माण होत नाही मनामध्ये, आणि त्याचा पुढे जो त्रास होतो तो होत नाही. म्हणून विश्वव्यवस्था कशी आहे ती लक्षात यावी. त्याचा जो आधार आहे ते त्याला ब्रह्म म्हटलं. म्हणजे सर्वात व्यापक असण्याची स्थिती म्हणजे ब्रह्म असं म्हणू आपण. सर्वात कर्तृत्वान असण्याची स्थिती म्हणजे ब्रह्म किंवा भगवंत असं म्हणू आपण. तर आपल्या दृष्टीनं भगवंत, अध्यात्म म्हणजे तो असण्याची स्थिती, आणि ते जे चालू असतं ते कर्मव्यापार, असं मिळून एक वैश्विक यंत्रणा आहे. आणि आपण पहा ती अक्षरशः तशीच तशी सुरू आहे. तुम्ही ना आम्ही इथं बसलो, बाहेर कुठल्याही कर्मात काही फरक पडलेला नाही. ते सगळी झाडं वाढत आहेत, तिकडे पाणी वाहत आहे, तिकडे सगळं सुरू आहे जगात. काय याच्यातलं कर्म कुठलं थांबलेलं नाही, ते एकाच यंत्रणेने तिकडचं चालू आहे. त्यालाच आपण ब्रह्म आणि अध्यात्म आणि म्हणतो. आता या सगळ्यामध्ये जे अडचण आहे ती हे जे अध्यात्म स्थिती, आता ह्यात मी आज जात नाही, आपण पुढच्या वेळेला याच्यावर बघूया. तर ही जी वैश्विक व्यवस्था आहे ती लक्षात येण्याचा आपल्या स्वतःला काही उपयोग आहे, तर तो जो उपयोग आहे तेवढा आपण पुढच्या वेळेला बघूया. एक आहे की ही व्यवस्था लक्षात आल्याने ज्याच्या लक्षात येईल त्याच्या दृष्टीने त्याचं आहे हे जीवन सुखाचं तेवढं नक्की. कारण या सगळ्याशी मी निगडित आहे, ते माझ्याशी नसलं तरी मी त्याच्याशी निगडित आहे. त्यामुळं कसं असावं हे भगवंताकडे बघितल्यावर कळतं. अध्यात्म म्हणजे त्याची जी स्थिती आहे, असण्याची स्थिती आहे कायम, तर कसं कायम भगवंताच्या स्मरणात असावं ते अध्यात्माची स्थितीकडे बघून कळतं. आणि आपापल्या शरीराच्या वाट्याला आलेलं, खरं सांगायचं तर कुणी फोर्स केलेलं नव्हे, कर्तव्य म्हणून, स्वधर्म म्हणून आलेलं कर्म ते कसं करतात तसं आपण कसं करावं हे तिकडून कळतं. तर ह्या दृष्टीनं ह्या सगळ्या कळण्याचे काही मुद्दे आहेत, पण ते मी आज त्या मुद्द्यामध्ये न जाता इथं आहे इथं थांबतो. कारण 6 वाजायला आलेत आणि एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला पुढच्या बोधाचं पाठाचे थोडासा विचार करता येईल. तर ही जी 2 गोष्टी एवढं तरी आपण लक्षात ठेवू सध्या की तिथे एक विश्वाची व्यवस्था आहे आणि आपली लोकल छोटीशी व्यवस्था आहे. या 2 व्यवस्थामध्ये सुसंवाद आहे, तो आपण राखण्यावर अधिक चांगला होऊ शकतो. आपण न राखण्यावर विसंवाद निर्माण होतो आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. त्याला जर ही व्यवस्था नाही कळली तरी दुःख निर्माण होतं. तो करताय म्हणून गोंधळला तरी दुःख निर्माण होतं. हे संस्कारामुळे घडतंय आणि ते मला बदलले पाहिजेत हे नाही लक्षात आलं तरी गोंधळ होतो. म्हणजे ही व्यवस्था आहे अशी समजून घेतली तर आपल्याला जीवनामध्ये सुख किंवा समाधानाचा किंवा आनंदाचा अनुभव येऊ शकतो. ते एवढं आपण लक्षात ठेवावं. मग अशी ज्या काकांची दीक्षितांचे विषय निघाला होता, ज्यांनी महाराजांना असं मागितलं, म्हणजे साईबाबांना असं मागितलं महाराजांना, म्हणजे किंवा मला तुम्ही मनाचं लंगडे पण घालवा. प्रत्यक्षामध्ये त्यांची अवस्था अशी होती की त्यानंतर बराच व्यवहार, म्हणजे ज्याला आपण म्हणू की लोकव्यवहार, म्हणजे नेतृत्व म्हणा, ते निवडणुकीला उभं राहणं, तिथे बाहेर निवडून येणं, त्याच्याप्रमाणे त्यांचे व्यवहार करणं, हे सगळं त्यांनी त्यांच्याकडे कर्तृत्व असल्यामुळं पुढं बराच काळ केलं. आणि त्यामधून ते या सगळ्या मूळ जो विषय होता या विषयातून बाहेर पण पडले. साईबाबांची संबंध किंवा मनाची ओढ राहिली नाही असं नाही, पण त्यासाठी तिथे राहणं किंवा तिथे काही करणं हे काही त्यांना नंतरच्या काळामध्ये बराच काळामध्ये जमलं नाही. तर यांचं म्हणणं असं होतं साईबाबांचं की ज्याला आम्ही एकदा माझं म्हटलेलं आहे तर त्याला एखाद्या चिमणीच्या पायात अगदी नकळत हलके धागा बांधून त्याला ओढून घ्यावं तसं मी त्याला ओढून घेत असतो असं बाबा एकदा बोलले. आणि हे खरं ठरलं असं की ते ह्या त्यांच्या व्यापामध्ये नगर भागामध्ये राहिले आणि मग त्यांना तीव्रतेनं बाबांची आठवण यायला लागली. तर त्यावेळेला बाबांच्याकडून मनुष्य त्यांना पाठवला, त्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तू त्याला जाऊन नुसता भेट, एक मुक्काम तिथे राहा आणि उद्या ये.
ते जे सांगितलं ना की पायात हे घालून मी तर ते गेल्यानंतर मग काय बाबांच्या विषय नाही दुसरा. आणि तोपर्यंत सगळी चित्ताला विरक्ती अवस्था आलेलीच होती. त्यामुळे हे गेल्यानंतर त्या साईबाबांच्या सगळ्या चरित्राचा, त्यांच्या त्या विभूतिमत्वाचा किंवा त्यांच्या अनुभवांचा, तिथल्या लोकांच्या अनुभवांचा असा सगळा उहापोह रात्रभर झाला. आणि सकाळी म्हणले आता आपल्याला शिर्डीला जायचं, मी तुमच्याच बरोबर येणार. ते जे तिथं आले ते तिथंच राहिले. म्हणजे त्याच्या पायात मी एवढून बांधून घेऊन त्याला माझ्याकडे खेचून घेईन असं त्यांनी सांगितलं. त्यांना अंतकाळाची काळजी वाटे. हे प्रयाण काळ म्हटलं ना तशी त्यांना त्या प्रयाण काळाची त्यांना वाटे इतकी कर्म आपण केली. आपण काही इतकं नामस्मरण केलेलं नाही, इतके काही आपण हे नाही किंवा असं ते आपल्याला शेवटी आठवेल. तर ते म्हणायचे अरे मी तुला आश्वासन दिले ना. आता त्यावेळेला बाबा नव्हते, हे नंतर गेले, त्यावेळेला बाबा गेलेली होती देहाने. तर तरी त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुला असा विमानात बसून नेल्यासारखा नेन म्हणले, असं त्यांना सांगितलं होतं. तेव्हा विमानात बसून नेल्यासारखा नेन, तू काळजी करू नको म्हणले, तुझं तू काम करीत राहा. हा त्यांना उपदेश होता. आणि प्रत्यक्षात असंच झालं की व्यवहाराच्या दृष्टीनं ते पार्लं ते चर्नी रोड या प्रवासात वाटेत रेल्वेत होते. रेल्वे आपल्या वेगानं चाललेली होती आणि वाटेत त्या लोअर परेलच्या तिथं आली. त्यावेळेला यांची हृदयक्रिया शांतपणे बंद पडली. आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर बाबांचे अत्यंत जवळचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. मी तुला असा विमानातून नेन म्हणलेला, विमानातून नेलं. कारण ते आधी होते हयात त्यावेळेलाही त्या रेल्वेतच होते, गेले तेव्हाही रेल्वेतच होते. आणि ज्या वेळेला ते गेले त्यानंतर सुद्धा त्याच रेल्वेतनं ते त्यांच्या त्या मुक्कामापर्यंत जिथे त्यांना उतरायचं होतं तिथपर्यंत त्याच रेल्वेतनं गेले. म्हणजे मी तुला असा नेन विमानातनं म्हणले, तसंच विमानात अलगत कुठलाही प्रयाण काळाचा काहीही त्रास नव्हता. एवढं भक्तीचं आणि त्या गुरूंचं महात्म्य आहे. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं या सगळ्यात. आणि असे कुणाचे झालो की त्याने आपल्याला असं म्हणावं किंवा तुला मी पायाला हे करेन, दोरी बांधून माझ्याकडे घेईन असं कोणीतरी म्हणावं. एवढं आपण सद्गुरूंची दृढ भक्ती करावी एवढं तरी नक्की. बाकीचं काय जमेल ते जळ. पुंडली गवरदा हरे विठ्ठल. आमा काय उचित ते पादान स्फुरेत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, ते मीरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीता सता न दिसे वस्तुजात, देवा मद तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता इत काय पुढे तेही नेणे, तरी श्रीकृष्णात बा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू, तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षता परी आमुदे, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अव्येरू, की सरिता ते सागरू तेही केळी, नाथरी अपत्या ते माझे सांडून जरी जाये, तरी ते ऐसे निजे ऐके कृष्णा, तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुमची एकादशी, आणि बोलले जरी मानसी मागील माझे, तरी इच्छित काय आम्हा देव विचारेना धर्मा, ते जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. कुंडली गवरदा हरी विठ्ठल.